स्त्रियांच्या मनात काय चाललंय हे कळतच नाही की स्त्रियांच्या मनातलं ओळखायचं कसं. तिला हवंय भावनिक, तिला प्रेम हवंय, ती सुंदर आहे, ती नाजूक आहे, तिला फुलायचंय. जेव्हा तू माझ्यावर प्रेम करत होतास लग्नाआधी तू वेगळा होतास आणि लग्नानंतर तू बदलला की यांना माझ्या मनातलं कळत नाही. हा, हे माझ्याकडे लक्ष देत नाहीत, हे माझ्याशी बोलत नाही, तर त्याला माझ्या मनातलं कळलंच पाहिजे. पण नवरा बायकोचं भांडण झालं तर नवरा त्यावेळेला तावातावाने बोलतो, बायको पण बोलते. नवरा दुसऱ्या दिवशी काय 2 तासांनी ते विसरून जातो, पण बायको ते ती तुम्हाला आठवडाभर 15 वर्षांनी पण सांगेल, तुम्हाला तारीख वेळेसकट सांगेल की तेव्हा तुम्ही मला असं बोलला होता. स्त्री घरात नसेल तर काय होते घराची अवस्था. नसतेस घरी तू जेव्हा. तू एवढं सगळं केलंस म्हणून हा संसार उभा आहे. हरकत काय आहे पुरुषाला हे म्हणायला, हरकत काय. विशेषतः जी तरुण मुलगी आहे ती लग्न करून या घरात आलेली आहे, तर ह्याच्यातून पळवाड जे तो डिव्होर्स आहे. त्या मुलाला 2 मुलं झालीत, ती कॉलेजात जाते, तरीही त्याची आई त्याच्यावरची पकड कमी होऊ देत नाही. तेव्हा त्या नवऱ्याच्या बायकोने काय करावं. टीव्हीवरच्या सिरियल्स काय शिकवायचंय त्यांना, नक्की काय दाखवायचंय त्यांना, की घरामध्ये शांतता नसतेच, ती नसावीच, सतत कंपॅरिझन. असे नाही होतो आपण. हे काय घेऊन आपण पुढे जातो आणि यातनं आपण खरंच पुढे जातोय का मागे चाललोय. समाधानच नाही आज घरामध्ये. नमस्कार, निरामय वेलनेस सेंटरच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत. असं म्हणतात की स्त्रियांच्या मनात काय चाललं हे ब्रह्मदेवाला देखील कळणार नाही. म्हणून जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आज आपण असा एपिसोड करणार आहोत की ज्याच्यामध्ये स्त्रियांचं मन जाणून घेण्याचा, अर्थात डिकोडिंग करण्याचा आपण एक प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आजचा एपिसोड पुरुषांसाठी देखील तितकाच महत्त्वाचा आहे. स्त्रियांच्या मनात अनेक संमिश्र भावना एकाच वेळी असतात. या स्त्री मनाचे विविध पदर आपल्याला उलगडून दाखवणार आहेत एक असं महिला व्यक्तिमत्व ज्यांनी आत्तापर्यंत हजारो महिलांशी संवाद साधला आहे, त्यांची मनं जाणून घेतलीत, त्यांचे अश्रू पुसलेत आणि त्यांचं समुपदेशन देखील केलेलं आहे. मी स्वागत करतो निरामय वेलनेसच्या अमृता चांदोरकर मॅडम यांचं. नमस्कार अमृता मॅडम. नमस्कार. जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जसं मी सुरुवातीला म्हटलं की स्त्रियांच्या मनात काय चाललंय हे कळतच नाही. हे थोडं जरी आम्हा पुरुषांना कळलं ना तर आम्ही त्यांची मदत करू शकतो. त्यामुळे माझा पहिला प्रश्न हा असा आहे की स्त्रियांच्या मनातलं ओळखायचं कसं. आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं ना तर स्त्रियांच्या मनातलं जेव्हा एक प्रेमी युगुल असतं तेव्हा त्यांना ओळखता येत असतं. खरंय. म्हणजे आज स्त्रियांची कंप्लेंट हीच आहे ना की जेव्हा तू माझ्यावर प्रेम करत होतास लग्नाआधी तू वेगळा होतास आणि लग्नानंतर तू बदललास. अगदी बरोबर. तर ज्या वेळेला ते भावनिक असतात, पुरुष जेव्हा भावनेने विचार करतो तिचे शब्द ऐकण्यापेक्षा ना तिच्या भावना ऐकायच्या असतात. खरंय. आणि जेव्हा तुम्ही भावनिक असता तेव्हा तुम्हाला तिच्या भावना कळत असतात. बरोबर. पण ज्या वेळेला काळ पुढे जातो हा आणि तुम्ही प्रॅक्टिकल होता, रुटीन लाईफ होतं, एक्झॅक्टली, तेव्हा तुम्ही तिच्या भावना ऐकत नाही. ती म्हणते तुला माझ्यासाठी वेळच नाही. खरंय. हा, आणि तुम्ही पाढा वाचता की मला कसा वेळ नाहीये, पण ती कंप्लेंट नाहीये. बरोबर. ती तिची अपेक्षा आहे. खरंय. तुम्ही त्याच्याकडे कंप्लेंट म्हणून बघता. पण आम्ही पुरुष तसे प्रॅक्टिकल असतो. अगदी बरोबर. कारण मुळातच स्त्री आणि पुरुष हे विभिन्न व्यक्तिमत्व आहे. निसर्गाने बनवतानाच त्यांना वेगळं बनवलंय. खरंय. ती म्हणजे फेमिनाईन एनर्जी म्हणतो आपण आणि तो म्हणजे मस्क्युलाईन. पण तो प्रॅक्टिकलच आहे हा, आणि ती भावनिकच आहे. बरोबर. प्रत्येकामध्ये दोन्ही प्रकारची ऊर्जा आहे. खरंय. प्रत्येकामध्ये अर्धनारी नटेश्वर आपण बघितलेलं आहे. बरोबर. सो प्रत्येकामध्ये डावी बाजू ही फेमिनाईन आहे आणि उजवी बाजू ही मस्क्युलाईन आहे. बरोबर. पण नैसर्गिकरित्या पुरुषामध्ये ही एनर्जी जास्त आहे मस्क्युलाईन, आणि स्त्रीमध्ये फेमिनाईन एनर्जी जास्त आहे. त्यामुळे तिच्याकडे तो भावनिक कोशंट हा जास्त आहे. म्हणजे पुरुष अधिक व्यावहारिक आहे आणि तितकी स्त्री भावनाशील आहे. अगदी बरोबर. म्हणूनच संसार हा दोघांनी मिळून करायचा आहे. खरंय. हा, पण आता हा संसार छान चालण्यासाठी जसं तुम्ही म्हणालात तसं तिचं मन जर पुरुषाला ओळखता आलं तर गोष्टी खूप सोप्या होणार आहेत. आणि ते फार अवघड नाहीये. बर. ते खरं तर खूप सोपं आहे. तुम्ही तुमच्या चष्म्यातनं बघू नका, तुम्ही तिच्या जागेवर जाऊन बघा. खरंय. तिचं जे आयुष्य आहे ना ते कुटुंबाभोवती, नवऱ्याभोवती फिरत असतं. मग ती
कितीही मोठ्या पदावरती असू दे, ती कितीही उच्च शिक्षित असू दे, हां, पण ती बांधलेली जी असते ना ती ह्या नात्यांमध्ये, बरोबर. कारण ती भावनिक आहे. खरं आहे. हां, आणि ती जे काही करत असते ना ते त्या नात्यांसाठी. तिला काय हवं असतं, तर तिला हवं असतं प्रेम, तिला हवा हो. असतो आदर, हो, तिला हवी असते एक कौतुकाची थाप, खरं आहे. अगदी खरं आहे. आणि तीच तिला मिळत नाही. अगदी बरोबर आहे. एखादी गोष्ट चुकली हां की लगेच म्हटलं जातं की हे काय केलंय आज, हम्म. कुठे होतेस इतका वेळ. हो. हां, पण समजून का नाही घेतलं जात. हम्म. जसं चुकल्यानंतर तुम्ही बोलता, ठीक आहे, ओके, चुकलंय तर बोलायला पाहिजे, पण तसंच ज्यावेळेला काही गोष्टी छान केल्या जातात हम्म. तेव्हा ती कौतुकाची थाप देखील त्याच पद्धतीने येते का, म्हणजे तिची अपेक्षा तेवढीच आहे. एखादी गोष्ट चुकली तर तिला न ओरडता तिची त्यामागची भावना काय होती हे ओळखलं तर मला वाटतं क्लॅशेस कमी होतील. अगदी बरोबर आहे. आणि तुम्ही विनोदी पद्धतीने पण घेऊ शकता ना. आज काय गडबड आहे का, आज स्वयंपाकात थोडंसं असं झालंय, खरं आहे. असं म्हणा की म्हणा, अच्छा हो का, मीठ जास्त पडलंय का, किती सोपं झालं. अगदी खरं आहे. पण हा टोन बदलला, हा शब्द बदलले की ते टोचतात तिला. आणि तिचा बरोबर आहे. प्रॉब्लेम काय आहे माहितीये का, ती सगळं धरून ठेवते. अगदी बरोबर आहे. लागलेली प्रत्येक गोष्ट, टोचलेला प्रत्येक शब्द हा तिने जपून ठेवलेला असतो. आणि मग वारंवार ती दुखावली जात राहते. बरोबर. तिचा दृष्टिकोन बदलत जातो. बरोबर आहे. म्हणजे नवरा तिच्याकडे बघतच नसतो, तिच्या अपेक्षा पूर्ण करतच नसतो असं नाही, पण पुन्हा ते व्यावहारिक पद्धतीने होत असतं. आणि तिला काय हवंय, तिला हवंय भावनिक ओलावा हवाय, अगदी तिला खरंय. प्रेम हवंय. खरं आहे. कारण पुन्हा एकदा ती सुंदर आहे, ती नाजूक आहे, हो. तिला फुलायचं आहे, हो. आणि त्याच्यासाठी ओलावाच लागतो. आणि तिच्या संवर्धन. तिच्या सौंदर्याचं कौतुक हे नवऱ्याने करायला हवं, जो अगदी. नवरा करत नाही, जो बाहेरच्या स्त्रीचं जास्त करतो, ही तिची कंप्लेंट असते. अगदी. म्हणजे पुन्हा एकदा जे मी मगाशी म्हटलं की तिच्या अपेक्षा आहेत ना खूप माफक आहेत. आणि ह्या जर पुरुषाला कळल्या, ह्या जर नवऱ्याला कळल्या, ह्या जर घरातल्या कुटुंब व्यवस्था ही अशीच आहे ना की एकमेकांसाठी जगायचं आहे, आणि ती कायम इतरांसाठी जगत असते. बरोबर आहे. तिची अपेक्षा असते की ह्याची दखल घेतली जावी. पण तुम्ही आता छान हा भावनिक पैलूवरती स्त्रीच्या ती कशी भावना प्रधान आहे ह्याच्यावरती प्रकाश टाकलात. पण हे भावना प्रधान आजच्या काळात असणं हे तसं धोकादायक नाही का? म्हणजे मी पुरुषाच्या नजरेतनं बघतो या गोष्टींकडे की एक स्त्री आहे, ती भावना प्रधान आहे, ती पटकन कोणावर तरी विश्वास टाकते, ती चुकीच्या लोकांवरती विश्वास टाकते, आणि मग काही गोष्टी बिघडू शकतात, काही चुका घडू शकतात का, ह्याच्यावरती पण आपण बघितलं पाहिजे. अगदी खरं आहे. जसं तुम्ही म्हणाल तसं काळ आता जो काही बदलत चालला आहे, आणि ज्या पद्धतीने स्वार्थासाठी काही गोष्टी केल्या जातात. हो, थोडक्यात तिला फसवलं जातं. अगदी बरोबर. जो कोणी भावना प्रधान आहे ना तो फसवला जातो, मग ती स्त्री हो. असू दे किंवा पुरुष. त्याच्यामुळे कायमच भावनेबरोबर व्यवहार हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे, आणि तो साधता, त्याचा बॅलन्स साधता आला पाहिजे. त्यामुळे बऱ्याचदा मी माझ्याकडे ज्यावेळेला कुणी तरुण मुली येतात किंवा लहान वयातल्या येतात, तेव्हा मी त्यांना म्हणते की कायम ना, जेव्हा समोरचा काहीतरी गोड बोलतोय तेव्हा प्रश्न विचारा की हे का. हे शब्द, तो तुमचं कौतुक करतोय, तो तुम्हाला सर्व प्रकारची मदत करतोय, तो खूप गोड बोलतोय, तर हा प्रश्न विचारा, हे का. बऱ्याचदा होतं काय, गोड बोललं ना की हे मनामध्ये प्रश्न येत नाहीत. आपल्याला छान वाटतं की मला प्रत्येक वेळेला मदत मिळतीये, माझा विचार केला जातोय, माझ्यासाठी काही केलं जातं आहे. आणि ज्या वेळेला कुणीतरी ओरडतं, कुणीतरी अटकाव करतं, त्यावेळेला मात्र त्याचा राग येतो. हॉर्मोनल चेंजेस जेव्हा होत असतात, म्हणजे जर तुम्ही बघाल वयात येणारी मुलं जी आहेत, मग मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, त्यांना घरच्यांचं पटत नाही. खरं. किंवा जे त्यांच्यावर आक्षेप घेतात, त्याला जनरेशन गॅप म्हणतो आपण. जनरेशन गॅप म्हणू, किंवा अगदी तुमच्या जनरेशन मधले जरी असले तरी तुमचं ज्याला पटतंय ती व्यक्ती तुम्हाला आवडते. खरंय. पण तुमचे विचार ज्याला पटत नाहीयेत, तो तुम्हाला नाही आवडत. खरंय. हेच सांगण्याचा मी प्रयत्न कायम करते माझ्याकडे येणाऱ्या तरुणांना, की प्रत्येक वेळेला हा प्रश्न विचारा की हे का, याच्या मागे नक्की हेतू काय. म्हणजे हा का गोड बोलतोय हे आधी शोधायला पाहिजे, शोधायलाच पाहिजे. कारण त्याचमुळे मग काहीतरी प्रलोभनं दाखवली जातात, काहीतरी आमिष दिली जातात, आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू मला खूप आवडतेस आणि तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. बरोबर. हे शब्द तिच्यासाठी खूप छान आहेत. अगदी बरोबर आहे. पण इथे जेव्हा आता एका तरुण मुलीबद्दल आपण बोलतोय, आता हे तरुण मुलीचं मन आणि हे तिच्या आईने जास्त ओळखायला हवं. जेव्हा एक वयात आलेली मुलगी आहे तर ती आई तिच्याशी तसा संवाद साधताना दिसत नाही, मग तिने काय करायला हवं. अगदी बरोबर. जे आपल्याकडे म्हण आहे की वडिलांची चप्पल मुलाच्या पायात यायला लागली की तुम्हाला मित्र व्हायचंय,
तेच या आई मुलीच्या नात्यामध्ये पण आहे की जशी तुमची मुलगी मोठी होतीये तसं तुमचं नातं बदललं पाहिजे. बरोबर. मग तुम्ही आई मुलगी नाही, मग तुम्ही मैत्रिणी झाला पाहिजे. बरोबर. मग तुम्ही तिच्या लेवलला येऊन तिच्याशी बोललं पाहिजे. कारण मी अशा आया बघतो ना की ज्या तरुण वयात आलेल्या ज्या मुली आहेत ना त्या घरकाम कसं करतील ना ह्याच्या मागे खूप लागतात बरं का. खरंय पण तो जो संवाद आहे ना की बस मला तुझ्याशी बोलायचे, तुझ्या आयुष्यात काय चाललंय, खरंय, हा प्रश्न पण त्या महिलेनेच विचारायला हवा. अगदी बरोबर आहे. आणि याच्याचमुळे आज तुम्ही ज्या मगाशी म्हणालात की फसवणूक आणि ह्या गोष्टी होणं, कारण तिला तो वेंट घरी मिळत नाही. खरंय. तिला घरी समजून घेतलं जात नाही. काय योग्य काय अयोग्य, कशी माणसं पारखायची, काय बघायचं, बाहेर वावरताना काय प्रिकॉशन्स घ्यायच्या, हे कुणी सांगितलं पाहिजे? अगदी बरोबर आहे. हे आईवडिलांनी सांगितलं पाहिजे ना. बरोबर आहे. पण आज झालंय काय माहितीये का, त्या मुलांना सुविधा पुरवण्यासाठी, त्या मुलांना बेटर लाईफ देण्यासाठी पैसे कमवण्याच्या मागे आपण लागलो. आणि त्याच्यामुळे आपण बेटर लाईफ देतोय, आपण आयफोन घेऊन देतोय, आपण महागड्या गोष्टी देतोय. पण ज्या बेसिक गोष्टी आहेत, हो, जो संवाद व्हायला पाहिजे, त्या बेसिक गोष्टी आजच्या तरुण पिढीला मिळत नाहीये. खरंय. आणि त्याच्यामुळे मग त्यांना जे आवडते, त्यांना जे पटतंय ते करतायत. जेव्हा ते लहान होते तेव्हा तुम्ही त्यांच्याशी मित्रमैत्रिणींसारखे वागलात. हा, तुम्ही काय हवं ते पुरवलं, सगळं छान होतं. आणि जेव्हा ते वयात आले, आता तुम्ही आई वडिलांसारखे वागायला लागलात. आता तुम्ही म्हणता की हे चालणार नाही, असं बरोबर नाही, असं करायचं नाही. मग ती पिढी ते धुडकावून लावते. खरं, बंडखोर असते प्रत्येक पिढी. जेव्हा ते लहान आहेत ना तेव्हा तुम्ही आई वडील व्हायचंय, खरं, तेव्हा तुम्ही शिस्त लावायचे, तेव्हा तुम्ही संस्कार द्यायचे. आता परत संस्कार म्हणजे काय, हा पण परत एक प्रश्न आहे. संस्कार म्हणजे मी शिकवायचंय का की असं हे बरोबर नाही, हे योग्य नाही, असं करायचं नाही, इथे जायचं नाही. तर ठीक आहे, हे शिकवायचंय, पण हे तुम्हाला कृतीतून पण दाखवायचंय. अगदी खरं. नाही तर तुम्ही त्यांना इथिक्स भरपूर सांगताय, हा, पण तुम्ही वागताय का? तुम्ही सिग्नल तोडताय आणि शाळेमध्ये शिकवतात की सिग्नल पाळणं कसं गरजेचं आहे. म्हणजे खोटं बोलायचं नाही, तर आपणच सांगतो की मी घरात नाहीये म्हणून सांग. खरंय. त्यामुळे ह्या गोष्टी ना, ह्या सगळ्यांनी आता जागरूक होणं खूप गरजेचं आहे. जर तुमची पुढची पिढी चांगली व्हावी असं तुम्हाला वाटत असेल, हा, तर ही जबाबदारी आजच्या पिढीची आहे. बरोबर आहे. ज्यांचं लग्न झालंय, ज्यांना मुलं व्हायची आहेत किंवा आता ज्यांची मुलं लहान आहेत, त्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. हा, आणि आई ही जसं म्हटलं जातं ती क्षणाची पत्नी आहे, पण ती अनादिकालाची माता आहे. त्याच्यामुळे तीच संस्कार देऊ शकते. अगदी खरं आहे. पण म्हणजे फक्त तीच असं नाही, हा, वडिलांच्या पण जबाबदाऱ्या आहेत. आता मी त्या मातेकडे पण येणार आहे की ती माता देखील भावना प्रधान आहे. ती पण कोणावर तरी विश्वास टाकते. आणि असं लक्षात येतं की ती जी आपल्या घरातली स्त्री आहे किंवा ज्याला मी म्हणेल की ती पत्नी आहे, तिचे ना बाहेर एक कोणीतरी गुरु आहे, म्हणजे ती महिलाच आहे बरं का. कारण ती पण त्या महिलेवर तिचा विश्वास आहे. आणि मग त्या एकमेकींशी जी काही चर्चा करतात आणि त्या ज्या काही गोष्टी होतात, मग ती महिला शिकवायला लागते की तुझ्या घरात बाई ते असं चाललंय ना, तू तसं कर. आणि मग इथं कुठंतरी गोष्टी बिघडतात. त्याच्यामुळे विश्वास टाकणे हा फक्त त्या तरुण मुलीसाठीच नाही आहे, तर सगळ्यांसाठी. याच्याविषयी काय सांगाल? अगदी बरोबर. तुम्ही जसं म्हणता तसं ना, आंधळा विश्वास म्हणेन मी याला. खरं आहे. हा विश्वास नाही आहे. हा, तुम्ही एककल्ली विचार करताय. तुम्ही शांतपणे तुमचा विवेक वापरून जेव्हा विचार कराल तेव्हा तुम्हाला कळेल ना योग्य की अयोग्य. बरोबर. कितीतरी वेळेला माझ्या घरात काय चाललंय हे मला माहिती आहे ना. खरं. जेव्हा असं धरून चाला की काही अडचणी आहेत, मी नाही सोडवू शकत आहे, आणि म्हणून मी ते कुणाशी तरी शेअर करते. आता शेवटी ती व्यक्ती जी आहे ती त्रयस्थ आहे. हो. मी जेवढं सांगते तेवढंच तिला माहिती आहे. बरोबर आहे. तिला माहिती आहे का दुसरी बाजू? नाही. आणि आपण नेहमी स्वतःला बरोबर दाखवत असतो बरं का, माझं काहीच चुकलेलं नाही. सो माझी बाजू मी सांगितली, हा, आणि त्या एका बाजूचा विचार करून कदाचित ती ग्रेट पण असेल. म्हणजे मी असं नाही म्हणणार की ती व्यक्ती वाईटच आहे, ती असेल चांगली व्यक्ती, पण तिला नाही ना माहिती सगळं. खरंय. ज्या वेळेला अशा काही केसेस येतात तर त्यावेळेला मी मुख्यत्वे असं करते की मी सगळ्यांना बोलावते एकत्र, कुटुंबातल्या प्रत्येकाला. सुनेचं सासूबद्दल काहीतरी म्हणणं आहे, सासूचं सुनेबद्दल आहे, सासऱ्यांचं सुनेबद्दल आहे, नवरा बायकोचं काहीतरी म्हणणं आहे. हां, तर ऑफकोर्स मी वेगळं पण बोलते, पण मी नंतर सगळ्यांना एकत्र बोलवते. खरं. हां, आणि मग आता तुम्ही म्हणा समोरासमोर. आधी मी सांगते त्यांना की हे जे चाललंय हे कशासाठी चाललंय, तर तुमचं कुटुंब त्याच्यामध्ये जे कलह आहेत ते सुटावे म्हणून. बरोबर आहे. हां, आता ज्या वेळेला ती सून तिची बाजू मांडते, हां, त्यावेळेला ती सासू पण तिची बाजू मांडते ना. बरोबर आहे. की ह्या असं करतात. मग ती सासू सांगते ना की ह्याच्या मागे माझा काय हेतू आहे,
तो नवरा सांगतो ना की मी असं का म्हटलं, कारण तिने असं 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 केलं होतं, अशा काही घटना घडल्या होत्या म्हणून मी तिला सांगतोय, म्हणजे माझा अविश्वास नाही. ह्या गोष्टी ज्या वेळेला समोर, मग ह्या तुम्ही का नाही केलं घरच्या घरी? अगदी खरं आहे. तुमचा संवाद जो आहे ना हा कुठेतरी जो कमी होत चाललाय. फक्त अपेक्षा, फक्त व्यवहार. बरोबर आहे. पण अशा वेळी यांच्या मागे कोणीतरी इन्फ्लुएन्सर आहे हे तुम्हाला कधी जाणवलं का? की त्या बऱ्याच वेळेला सुनेचा, सासूचा? बऱ्याच वेळेला असं वाटतं. आणि तुम्हाला सांगू का, आत्ताच्या सिरियल्स, हो, टीव्हीवरच्या सिरियल्स काय शिकवायचंय त्यांना, भयंकर आहेत त्या. हो, नक्की काय दाखवायचंय त्यांना, हो. की घरामध्ये शांतता नसतेच, ती नसावीच, एकमेकांच्या विरुद्ध कट कारस्थान आणि कुरघोड्या एकमेकांवरती, सतत कंपॅरिझन. असे नाही होतो आपण. खरंय. आपण खूप चांगले आहोत. परमेश्वराने जेव्हा माणूस बनवला त्याने खूप चांगला बनवला. बरोबर आहे. हे काय घेऊन आपण पुढे जातो, आणि यातनं आपण खरंच पुढे जातोय का मागे चाललोय? खरंय. समाधानच नाही आज घरामध्ये. बरोबर आहे. म्हणजे मुख्य संस्कार त्या सिरियल्स घडवतायत असं तुम्हाला म्हणायचंय? खूप खूप प्रकर्षाने जाणवतं हे. आणि बऱ्याच वेळेला असंही जाणवतं की काही सुनांशी मी जेव्हा बोलते तेव्हा त्यांचं म्हणणं असतं की नणंद तिचा जास्त प्रभाव आहे नवऱ्यावरती आणि सासूवरती. जेव्हा सासूशी मी बोलते तेव्हा ती म्हणते की हिच्या माहेरच्यांचा हिच्यावरती जास्त प्रभाव आहे. प्रत्येक गोष्ट तिकडे जाते आणि मग तिकडून शिकवलं जातं आणि मग ह्या घरामध्ये ती वागते. आणि त्याच्यामुळे कुणावरती कुणाचा प्रभाव आहे असं एक डोक्यामध्ये ठेवलेलं असतं. पण ह्या दोघी एकमेकींशी नाही बोलत. अगदी बरोबर. तुम्ही जर तुमची बाजू मांडलीत तर गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात. अगदी बरोबर आहे. कितीतरी वेळेला असे प्रयोग आम्ही केलेले आहेत की एक दिवशी घरात कोणीही नसताना की सासू सुनांनी एकमेकींना सांगा की मला ना थोडंसं तुमच्याशी बोलायचंय. आणि ना तुम्हाला जे काही वाटतंय ना फक्त ते शांत टोनमध्ये, खालच्या टोनमध्ये आणि योग्य पद्धतीने. पण त्यावेळेसही आता मी त्या सुनेच्या रोलमध्ये जाऊन तुम्हाला सांगतो की मी एक सून आहे, मी सासूच्याकडे माझं मन हे करायला गेलेले, हलकं करायला गेले, तर ती सासू जी आहे ना ती पूर्वदूषित ग्रहाचा एक चष्मा तिने लावलेला आहे आणि हिच्या मागे हिचा काय डाव आहे हा विचार करूनच मला उत्तर देणार आहे. तर असंच असेल आणि व्हाईस वर्सा पण असू शकतं. तर अशा वेळेला काय करायला हवं? आता अशा वेळेला पुन्हा एकदा तुमच्यातला सत्सद विवेक, तुम्ही ना आतमध्ये जागं असलं पाहिजे. झालंय कसं माहिती आहे का, आता आपण फक्त आपलं मन बाहेर पडतंय, आपण बाहेरचं बघतोय, आपण बाहेरचं ऐकतोय आणि आपण बाहेरचाच विचार करतोय. पण हेच जर आपण थोडे अंतर्मुख झालो ना, मुळातच कसं होतं, आपल्याकडे निरामयमध्ये जी ट्रीटमेंट दिली जाते ती ट्रीटमेंटच अंतर्मुख करणारी आहे. तुम्हाला कंपल्सरी रोज ध्यान करावंच लागतं. बरोबर. 10 मिनिटं तुम्हाला जर ट्रीटमेंट घ्यायची तर तुमचं ध्यान होतच होतं. बरोबर. आणि हे ध्यान आज खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर. जसं तुम्ही म्हणाल की पूर्वग्रह दूषित, मग पूर्वग्रह दूषित जे ना ते पण सोडवायचंय ना. म्हणजे काहीतरी घडलंय ना मागे, जे सासूनी पण मनात धरलंय किंवा जे सुनेनी पण मनात धरलंय. मग जेव्हा मी काहीतरी विषय मांडणार आहे ना तेव्हा समोरनं पण ती पण काहीतरी बोलणारच आहे ना. बरोबर आहे. आता आपण कशाला बसलोय? आपण बोलायला बसलोय, सोडवायला बसलोय ना. का तो गुंता वाढवायचा आहे आपल्याला, का तोडायचा आहे? पण इथे तह होतं, लक्षात घ्या. तह पुन्हा सांगते, तह कधी होतो ज्या वेळेला ते सोडवायचं नाहीये. तह म्हणजे परत एकदा जैसे थे स्थिती आणि तिथून पुढे चालायचं. नाही म्हणजे झुकणार कोण हा पण एक मोठा प्रश्न. झुकायचंच नाहीये, कुठेच झुकायचं नाहीये. तुम्ही जे म्हणता ना तुम्ही बरोबर बोललात. इथे जेव्हा हा विचार असतो ना की झुकणार कोण, तू मोठी की मी मोठी, हा तिथे प्रॉब्लेम आले. पण तुमच्या काहीतरी भावना आहेत आणि माझ्या काहीतरी भावना आहेत, या जर समजल्या तर खूप छान होऊ शकतं, नातं खूप सुंदर होऊ शकतं. पण त्यासाठी तिच्या रोलमध्ये जाऊन मी विचार करायला पाहिजे, माझ्या रोलमध्ये येऊन तिने विचार करायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे सासूनी काही गोष्टी सोडायला पाहिजेत, सुनेनी काही गोष्टी धरायला हव्यात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो मोकळा संवाद व्हायला पाहिजे. मोकळा संवाद व्हायला पाहिजे. प्रत्येक वेळेला कसं होतं, ज्या वेळेला मला त्यांना काही सांगायचं आहे त्यावेळेला मी नवऱ्याला सांगते किंवा त्या मुलाला सांगतात, ते वाया जातं. ते का नाही तुम्ही डायरेक्टली बोलत? खरंय. कदाचित ते शब्द वेगळे असतील, तो टोन वेगळा असेल, कारण अजून आपण एकमेकांना पुरेसे ओळखत नाही आहोत. तिला काय वाटेल, ती कशा पद्धतीने घेईल माहिती नाही. ज्या वेळेला आपण नवीन जॉब जॉईन करतो
हा आपण जातो का सगळ्यांची बलबल बोलायला? नाही नाही जात. जात. आपण सावध असतो. हो, मला माहित नाहीये की माझ्या आजूबाजूला बसणारी माणसं कशी आहेत, कशी मला आहेत. माहित नाहीये माझा बॉस कसा आहे, खरंय. मला माहित नाहीये वर्कलोड कसा आहे. सो मी सावध असते. हम्म, हा मी आपली माझ्या कामाशी काम ठेवते. हम्म, हा गरजेपुरतं बोलते. हम्म. मग हळूहळू मला एक एक माणूस कळायला लागतो. अगदी बरोबर. आणि जसं मला तो कळायला लागतो तसं मला कळतं ना की कुठल्या बाबतीत मला कुणाची मदत घ्यायची आहे. खरंय. हा माझ्याकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या कशा पद्धतीने पूर्ण करायच्यात ह्याच्यात मला कोण गाईड करू शकेल. खरंय. हे जसा काळ जातो आणि मी सावधपणे ते पाहत त्यातनं शिकत पुढे जाते. कुटुंब काय आहे हेच तर आहे. बरोबर आहे. हो, एकमेकांना समजून घेणं आहे. नवीन लग्न झालेल्या किंवा होणाऱ्या मुलींना मी नक्की हे सांगते की जेव्हा आता तू एंटर होतीयस सगळं वेगळं आहे, माणसं वेगळी आहेत, घर वेगळं आहे, विचार वेगळे असणार आहेत. सो आता जसं त्या जॉबला आपण जॉईन करतो नवीन, हम्म, तसं आपल्याला काय करायचं तर सावध. हम्म. सावध म्हणजे भीती नाही, अलर्ट मोड नाहीये तो, समजून घेणं आहे. समजून घेण्याचा मोड येतो. सो आता मला समजून घ्यायचं की प्रत्येक व्यक्ती कशी आहे, त्यांचा स्वभाव कसा आहे, त्यांचं त्याचा वागणं स्वभाव कसं कसा आहे, त्यांना काय आवडतं काय आवडत नाही, हम्म, आणि एकंदरीत त्यांचा एकमेकांशी बॉन्ड कसा आहे हम्म. हे ज्या वेळेला मी शांतपणे फक्त ऑब्झर्व करते, ऑब्झर्व करायला सांगते. खरंय. सुरुवातीचा काळ हा ऑब्झर्वेशनचा काळ आहे. हम्म. जेव्हा तुम्ही ते योग्य पद्धतीने ऑब्झर्व करताना तुम्हाला कळतं की आता माझा रोल काय आहे. पण इथं एक प्रश्न आहे, तो म्हणजे मी सगळ्यांना समजून घेते, मला कोणीच समजून घेत नाही. आता हा पुढचा प्रश्न आहे. एक लक्षात घ्या की सुरुवातीलाच जर हा प्रश्न आणलात ना तर मग काही खरं नाही. हम्म, हा प्रश्न पुढचा आहे आणि जे मी सांगते या पद्धतीने जर आपण केलं ना तर हा प्रश्न आयुष्यात येतच नाही. हम्म. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही ऑब्झर्वेशन मोडला गेलात, तुम्ही ऑब्झर्व केलं ना की तुम्हाला कळतं ना खरंय की या व्यक्तीशी कसं डील करायचंय मला, याला कसं खिशात घालायचंय. खरंय. हा आता पुन्हा एकदा खिशात घालायचं म्हणजे परत मला हे छान फसवायचं अर्थाने नाही, म्हणते हा, मी, हे चांगल्या हा, अर्थाने, फसवायचं फसवणुकीच्या नाहीये आपल्याला. अर्थाने नाही म्हणत आहे, पण जिंकायचंय आपण म्हणू त्याला. जिंकायचंय. येस, कारण याला जे आवडतं, सासरे आल्यानंतर मी चहाचा कप पुढे केला तर खुश आहेत ना ते. हम्म, किती छोटी गोष्ट आहे. हम्म. हा पण मी माझ्याच कामात आहे, मला काही परवा पण नाही कोण आलंय कोण नाही, मग ती खतखत सुरू होते. खरंय. हा मग ते सासूबाईंना हाक मारणार, बरोबर. मग ते म्हणणार जरा चहा देतेस का. हम्म, हा आता हे ही ऐकत असते. हो, हा तिला कळतं की हे रागाने बोलतायत. हो. आता का बोलतायत, का हा प्रश्न का नाही विचारत. हम्म, हा मग सासूबाई म्हणतात ही होती, हिचं लक्ष नाही का. बरोबर. मग ती कंप्लेंट करणार नवऱ्याकडे. हो. मग नवरा म्हणणार की काय अगं असं नको करूस. झालं ना सगळे म्हणजे ते कलह सुरू. चहाच्या पेल्यातलं ते वादळ तयार होतं. अशीच वादळं वर्षानुवर्ष हम्म, कुटुंबांमध्ये चालू आहेत. हम्म. हा आणि जसं तुम्ही म्हणलात तसं सगळा ब्लेम येतो त्या स्त्रीवर. त्यामुळे प्रत्येक घरात हा मनमोकळा संवाद असला पाहिजे, भले एखाद्याला आवडो किंवा न आवडो, आपल्या भावना मांडल्या पाहिजे. हे याच्यावरचं अगदी. सोल्युशन आणि दिसतं. आणि चुका झाल्या, चुका कुणाकडनं होत नाहीत. बरोबर आहे. माणूस आहे म्हटल्यानंतर चूकही होणार आहे. पण असं धरून चाललं तर सुनेकडनं चूक झाली खरंय. तर सासूनी सांगावं ना, अगदी बरोबर. किंवा तिने चहा गरम करावा आणि द्यावा ना सुनेच्या हातात, जा देऊन ये त्यांना म्हणून. किती छान होणार आहे सगळं. अगदी छान आहे. आता इथे गंमत बघा की जेव्हा आपण म्हणतो की ही स्त्री जी आहे ती घरात संवाद साधत नाही, आणि ही स्त्री आहे की जी गॉसिपिंग खूप करते. जवळपास सगळ्या स्त्रियांचा हा जन्मसिद्ध हक्क आहे की गॉसिपिंग. हा, आणि ज्याला आजच्या जेनजी भाषेमध्ये टी देणे असा एक वाक्प्रचार आहे की टी द्यायचा आहे. तर या स्त्रिया तासनतास टी देत असतात. कारण ती समोरची स्त्री मला ऐकून घेते ना. अगदी बरोबर. पण याच्यामुळे तिच्या मनातलं ओझं हलकं होतं या देवाणघेवाणीमुळे का वाढतंय. आता हा प्रश्न पण कसा आहे माहिती आहे का, तुमचा संवाद काय आहे याच्यावरती याचं उत्तर अवलंबून आहे. आता तो संवाद माझ्या मनातलं मोकळं करण्यासाठी, त्याच्यातले एक प्रकारे सोल्युशन शोधण्यासाठी, मार्ग शोधण्यासाठी असेल ना तर हा तुमचे प्रॉब्लेम्स कमी करणार आहे. हा पण कंपॅरिझन असेल, दोष काढणं असेल कुणा व्यक्तीचे, परिस्थितीचे, तुम्ही काय बोलताय याच्यावरती तुम्हाला काय मिळतं हे अवलंबून असतं. बरोबर. तुम्ही जर प्रॉब्लेमबद्दल बोलताय तर तुम्हाला प्रॉब्लेमच मिळणार आहे. खरंय. आणि जर तुम्ही सोल्युशनबद्दल बोलताय तर तुम्हाला सोल्युशन मिळणार. हो, पण असं एक संशोधन आहे की जेव्हा दोन व्यक्ती जेव्हा बोलत असतात ना तेव्हा ते तिसऱ्याची निंदा किंवा तक्रारच करत असतात. बरोबर ना. आता असं धरून चाला, तिसऱ्याची तक्रार मी करते का करते, कारण ती व्यक्ती महत्वाची आहे ना माझ्यासाठी. आणि मला त्रास होतोय ना कशाचा तरी, म्हणून मी करते.
परत एकदा हा प्रश्न विचारला पाहिजे की मी जिथे कुठे तक्रार करतेय तिथे तक्रार करून मला सोल्युशन मिळणार नाही. कारण काय, तुम्ही तुमचा कचरा माझ्याकडे टाकताय, मी माझा कचरा तुमच्याकडे टाकतोय, बरोबर म्हणजे आहे. ते मन हलकं होतंय का? होऊच शकत नाही. जिथे तुम्हाला कोणीतरी सोल्युशन देणार आहे, आता ही व्यक्ती माझ्याकडे आली तर मी त्रयस्थपणे बघून सोल्युशन सांगू शकते कदाचित, की असं करून बघ, तसं करून बघ. म्हणजे पुन्हा एकदा की जी तुम्हाला गाईड करू शकेल, जी अनुभवी आहे, हा, आणि त्यातनं तुम्हाला मदत होऊ शकेल ह्या नातेसंबंध सुधारण्यासाठी, हा, अशा ठिकाणी गेलात आणि बोललात, भरपूर बोला ना मग. पण मैत्रिणींमध्ये किंवा नात्यांमध्ये हे काय होतं, मला जे वाटतं ते मी माझ्या नात्यात कुणाला तरी जेव्हा सांगते ना, तेव्हा त्या व्यक्तीचा ग्रह माझ्या घरच्यांकडे बघण्याचा बदलतो. खरं आहे. आता पुन्हा एकदा ते माझं पर्स्पेक्टिव्ह असू शकतं ना. बरोबर आहे. मला असं वाटतंय, म्हणजे खरंय. अगदी आमच्याच घरातली गोष्ट, माझ्या सासूबाई या खूप चांगल्या होत्या, पण कधीही डायरेक्टली माझं कौतुक त्यांनी केलं नाही. डोक्यावर बसेल. माहित नाही म्हणजे का असावं, कारण त्या तशा नव्हत्या. म्हणजे जसे जे शब्द तुम्ही वापरले, डोक्यावर बसेल, तर त्या मुळातच अशा नव्हत्या. त्या खूप मनमिळाऊ आणि खूप छान होत्या. हा, पण असं तोंडावरती नाही. आणि त्या गेल्यानंतर ज्या वेळेला माझी जाऊ, नणंद असे सगळे एकत्र होतो, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की त्या कायम तुझं कौतुक करायच्या, की अमृता मला काही करू देत नाही, अमृता असं, अमृता तसं. आणि त्याच्यामुळे उलट झालं होतं की त्यांच्या मनामध्ये एक जेलसी निर्माण झाली होती. की माझं इतकं कौतुक तिथे व्हायचं की ते जेलसीला कारणीभूत झालं. हा, पण हेच जर कदाचित तिकडे झालं असतं तर ऑफकोर्स आमचं नातं छानच होतं, पण ते अजून छान झालं असतं. कदाचित ते मैत्रीचं झालं असतं. खरंय, अगदी खरंय. सो ह्या गोष्टी ज्या मी अनुभवल्या, ज्या मला नंतर जाणवल्या, तर मला त्याच्यातनं बऱ्याच अनुभवातनं, माझ्या स्वतःच्या असतील, अनेक पेशंटशी बोलताना त्यांना आलेल्या अनुभवातनं असतील, याच्यातनं मी जे शिकले ना ते मी सांगण्याचा प्रयत्न करते. अगदी बरोबर. मग ती सासू असली तरी तिला, ती सून असली तरी तिला, ती मुलगी असली तरी तिला. कारण अनेक गोष्टी ज्या घडत असतात ना त्या तुम्ही घडवत असता. अगदी खरंय. आणि जर त्या बदलायच्या असतील ना तर तुम्हाला तुमच्यामध्ये बदल करायचा. तुम्ही समोरच्याकडनं का अपेक्षा करता? अगदी बरोबर आहे. आता इथे मला आणखीन एक गोष्ट विचारायची. इथं ही खरं तर नवऱ्याची तक्रार आहे की ह्या ज्या स्त्रिया आहेत ना, एकमेकांना ज्याला आपण डेटा ट्रान्सफर करूयात असं म्हणतो, की ते डेटा ट्रान्सफर करतात आणि त्या दुसऱ्या कोणाशी तरी बोलतात, तासन तास बोलतात, हे करतात, पण त्यांच्या मनातलं त्या नवऱ्याला का नाही सांगत आहेत? आणि नवऱ्याला ते समजावं ही त्याची अपेक्षा असणं चूक आहे का? की बाई का तुझं काय चाललंय, हे तू दुसऱ्या बाईला जे सांगतेस ते मला सांग ना. आता खरं सांगू का याचं उत्तर काय आहे? तिला असं वाटतं की हा नवरा आहे ना माझा, मी अर्धांगिनी आहे ना त्याची, तर त्याला माझ्या मनातलं कळलंच पाहिजे. सांगण्याची काय गरज आहे? तिला ना नवऱ्याला सांगायचं नसतं का? कारण परत सांगते की तिला असं वाटतं की नवऱ्याने शब्दाने नाही, भावनेने माझा ऐका. मग तिच्या ज्या हालचाली आहेत, तिच्या डोळ्यातला जो भाव आहे, हा, तिचं जे वावरण आहे, हे खरं तर त्याला ऑब्झर्व करायचं आहे. त्याला थोडासा मोबाईल बाजूला ठेवून तिच्याकडे पाहायचं आहे. बरोबर. आज जर ती तुम्हाला वेगळी वाटते, आज जर ती तुम्हाला नेहमीसारखी नाही वाटत आहे, तर तुम्हाला विचारायचं आहे की काही झालंय का? तुम्ही फक्त एवढं विचारा, ती सगळं सांगेल तुम्हाला. पण मी हे विचारण्याचा प्रयत्न पण केला बरं का, आणि त्याच्यावर उत्तर काय आलं, ह्या आमच्या बायकांच्या गोष्टी, तू त्याच्यामध्ये लक्ष घालू नकोस. मग जाऊ दे, सोडून द्या. म्हणजे वेगळं काहीतरी चाललंय. बरोबर आहे. ज्या वेळेला ती म्हणते की आमच्या बायकांच्या गोष्टी आहे, त्यावेळेला ते त्यांच्या बायकांचं, मैत्रिणींचं असं काहीतरी चाललंय. हा, आणि ते तुम्हाला सांगून काही उपयोगच नाही त्याच्यामुळे. पण जो कळीचा मुद्दा आपण म्हणतोय की जिथे तिला अपेक्षा आहेत त्या पूर्ण होत नाहीत, म्हणून ती तणतण करतेय. एक म्हणजे कपल जे 65च्या घरातलं, 60च्या पुढचं, म्हणजे अशा अनेक जणांशी मी बोलली आहे, त्या लग्नाला झालेली असतात 30-40 वर्ष, आणि तरीही ह्या कंप्लेंट असतात की यांना माझ्या मनातलं कळत नाही. हा, हे माझ्याकडे लक्ष देत नाहीत, हे माझ्याशी बोलत नाहीत. हा, घरात आम्ही असतो पण आमचा संवाद होत नाही. म्हणजे काही वेळेला मी अशी पण सोल्युशन्स दिली आहेत की त्यांना आता ते अबोलच आहेत असं धरून चाला की नवरा अबोल आहे, पण तिची अपेक्षा आहे ना की त्यांनी माझ्याशी बोलावं, आणि काय गैर आहे. मग मी त्यांना म्हटलं की हे बघा, आता आपण सुरुवात कशापासून करूया. आता ती म्हणते की बोला, ते म्हणतात नाही तू सुरुवात कर.
असं होऊन ते भांडणापर्यंत बरं, जातं. हां. मी म्हटलं एक काम करा, रोजचं वर्तमानपत्र येतं की नाही तुमच्याकडे, हां त्यांना वेळ होत नाही, त्या म्हणल्या नाही मला वेळ होत आणि मला त्याच्यात रुची पण नाही. म्हटलं नसू दे रुची, पण तरीही हे तुम्हाला बातम्या वाचून दाखवणार, हा किंवा ते बातम्या वाचणार आणि तुम्हाला सांगणार की अगं आज असं असं झालं, हा आज इथे असं असं झालं, हा क्रिकेटची मॅच होती, हा राजकारणात असं असं चाललंय, हा या देशात असं असं झालं, हा तुम्ही ऐकायचं काम करा ना. खरंय, संवाद सुरू करायचा आहे की नाही, बरोबर, तो कुठून तरी सुरू करूया ना. अगदी बरोबर. तसंच मी बायकांना पण सांगते की तुझ्या नवऱ्याची जी रुची आहे, मग ती स्पोर्ट्समध्ये असेल, ती कशातही असेल, तू पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट घे ना. अगदी खरंय. कारण तुमचे इंटरेस्ट जर सेम नसतील ना तर कसा संवाद होणार. पण एक पुरुष म्हणून मला असं सांगायचं की तो कुठल्याही वयातला असू दे, त्याला नाही कळत की त्या स्त्रीच्या मनामध्ये नाही काय कळत. चाललंय. मग हे स्त्रियांनी समजून घ्या ना. खरं तर तिला ते माहिती पण असतं, मग तिला माहिती आहे की माझ्या नवऱ्याला काहीही कळत कळत नाही, नाही. हो. पण तिला ते मान्य करायचं नसतं. तिची सतत अपेक्षा असते त्याच्याकडनं की त्याला कळावं. पण मग म्हणजे जे ह्याच- मी मगाशी म्हटलं ना की 65च्या आसपासचं ते कपल, त्यांची तेव्हाही अपेक्षा होती ना की ह्यांना ते बरोबर. कळावं. मी त्यांनाच दिलेलं सोल्युशन सांगते. म्हणजे त्यांनी काही इन्सिडेंट सांगितले होते, तर तेव्हा मी म्हटलं की कदाचित तुमच्या नवऱ्यानेच तुम्हाला आणून दिलेली साडी आहे, तुम्ही आज नेसली आहेत, पण त्याला कळतच नाहीये की हिने नवीन साडी नेसली आहे. हा, आणि मग काय करते की ती आली समोर, चहा दिला वगैरे वगैरे झालं, त्याला कळत नाही म्हटल्यानंतर तिला आधी अस्वस्थ होते, मग राग यायला लागतो. हा, मग काहीतरी ती विषय काढते, पण तरीही नाही कळत त्याला. बरोबर. मग काय होतं, मग भांड्यांचे आवाज यायला अगदी लागतात. correct आहे. मग किचन मध्ये भांड्यांचे आवाज यायला लागले की त्याला कळतं की काहीतरी चुकलंय, अगदी बरोबर आहे. काहीतरी चुकलं हे त्याला कळतं बरं, हो हो हो. पण काय चुकलं हे त्याला काही केलं कळत नाही. याचं एक आणखीन एक उत्तम उदाहरण म्हणजे अवघड आहे आणि ते बरं का, की जेव्हा ती थांबा, आधी मी तो हे पूर्ण करते. हा, आता मग काय होतं, मग ती अबोला धरते. हा, मग ती जेवणाचं ताट सरकवते, ती बोलत नाही. मग त्याला कळतं की काहीतरी मेजरच चुकलंय. मग तो म्हणतो काय झालं, काही झालंय का, ती म्हणते काही नाही. हा, ती रागाने म्हणते की काही नाही, काही नाही झालं. हा, आणि ती फणकारा तिचा असतो, ती तणतणत जाते, वाढते, तू कधी जेवणार, माझं मी बघून घेईन. हा, म्हणजे याला कळतं की मेजरच काहीतरी झालंय, प्रॉब्लेम आहे. हा, पण तरीही याला कळत नाही की काय झालंय. मग ती त्याच्याशी बोलत नाही आणि हा अबोला काही दिवसांपर्यंत टिकतो, तरीही त्याला कळतच नाही ना काय झालंय ते. बरोबर. फायनली काही दिवसांनी ती सोडून देते. खरंय. हा, तोही सोडून देतो. हो. पण तेव्हा काय झालेलं हे कधीच कुणाला कळत नाही. पण त्या स्त्रीच्या ते मनात असतं. मग मी त्यांना काय सांगितलं, मी त्यांना आणि आपल्या प्रेक्षकांना पण हेच सोल्युशन आहे. मग मी तिला म्हटलं की चल, एवढं सगळं केलंस तू, ह्याच्यातनं निष्पन्न काय झालं, तुम्ही एवढं सगळं जे केलं त्याच्यातनं निष्पन्न काय, तर ह्यांना काही कळत नाही, ह्यांचं माझ्याकडे लक्षच नाही वगैरे वगैरे. माझ्यावर प्रेम नाही इथपर्यंत. अगदी 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 बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मग ह्याचं सोल्युशन काय आहे, आज तू नेसलीस ना साडी, हा, आला ना नवरा घरी, तुला वाटतंय ना की त्यांनी बघावं, त्यांनी काहीतरी म्हणावं, आणि तुला कळतंय ना की, आणि इतक्या वर्षांचा संसार झालाय आता, खरंय, इतक्या वर्षात तुम्हाला हे कळलंय की आपला नवरा नाही त्याला कळत, नालायक येतो. हा शब्द नाही वापरायचा मला, मी कदाचित बिनडोक म्हणेन. म्हणजे काय, तर ते तिथे डोकं वापरत नाही. तर मग तू सरळ सांग ना की अहो, ती तुम्ही मला दिलेली साडी होती ना मागच्या माझ्या वाढदिवसाला, ती आज मी नेसली, कशी दिसते. बरोबर आहे, सिंपल, अगदी खरं. आणि मग तो तुमचं कौतुक करतो. बरोबर. तो म्हणतो अगं खरंच किती सुंदर दिसतोय, हा रंग तुला खूप छान दिसतोय. बरोबर. हा, मी हा विचार करूनच ती आणली होती, वगैरे वगैरे वगैरे. झालं ना, झालं ना, तुम्ही झालात ना खुश. बरोबर आहे. हा, आणि त्याने केलं ना तोंड भरून तुमचं कौतुक. बरोबर आहे. तुम्हाला जे हवं होतं ते मिळालं. खरंय. जर तुम्हाला तुमच्या नवऱ्याकडनं, तुमच्या आप्तांकडनं कौतुक हवंय आणि त्याला ते कळत नाहीये, हे तुम्हाला कळतंय, तर ते कसं मिळवायचं, हा, याचं सोल्युशन शोधा. अगदी बरोबर. कसं त्याला कळत नाही याचा तुम्ही कितीही विचार केलात ना, हा, तरी तो कोळसा उगाळावा तेवढा काळा आहे, त्याच्यातनं काही निष्पन्न होणार नाहीये. अगदी खरं. सो पुढे होऊन सांगा की मी आज घर आवरलंय, मी आज कपाट आवरलंय, मी आज ही नवीन रेसिपी केली आहे. कदाचित ना ती आवडली जरी नाही ना त्याला, तरी तो म्हणेल की चांगली झाली, आपण परत करू नको. बरोबर. पण जर तुम्ही सांगितलं नाहीत ना, तर तो म्हणेल हे काय केलंय, बघा वेगळी रेसिपी केली आहे मी, हा, आणि माझा नवरा म्हणणार हे काय केले, असलं करू नका, परत करू नका. आता मी दुखावले गेले ना, पण हेच मी सांगितलं की हो आज ना ते अमुक अमुक वर बघून ना मी ते अमुक अमुक केलंय,
आता हे जेव्हा मी म्हणते ना तेव्हा तो म्हणतो हां चांगलं आहे पण परत करू नका. म्हणजे लाईट मोडला पुरुषांनी यायला पाहिजे तिथे. तुम्ही जसं संवाद करता ना तसा तो मोड बदलतो. बोलले तसे उत्तरही येते. पुरुषाला स्त्री बदलू शकते. हो अगदी खरं आहे. हे पण आहे. आणि मी मगाशी जसं म्हणणार होतो की हे झालं आजोबांची प्रश्नपत्रिका होती तुम्ही जे सांगितली. तरुण पिढीच्या एक अवघड प्रश्न कुठला माहिती आहे का, की ती स्त्री ब्युटी पार्लरमध्ये जाऊन येते, ओळख मी काय केलंय आणि ते त्या पुरुषाला कळत नाही. तर हे स्त्रीने समजून घेतलं पाहिजे, पुरुषाला संवाद झाला पाहिजे. तर आता आपण वळूयात आजच्या स्त्रीकडे. आजच्या स्त्रीला आहे ना स्वतंत्र आयुष्य जगायचं, तिला एक पोझिशन हवी. जसं करिअरमध्ये एक पोझिशन हवी असते तिला, तसं तिला घरात एक पोझिशन हवी. तिला तिच्या मनाप्रमाणे जगायचं आहे. त्याच्यामुळे क्लॅशेस दिसतात. खरं याविषयी काय सांगाल? अगदी बरोबर आहे. मनाप्रमाणे जगायचं हे प्रत्येकाला वाटतं ना, मनाप्रमाणे जगायचं आहे. पण आपण बांधलेले आहोत ना. खरं. ज्या वेळेला मी एकटी आहे ना त्यावेळेला मला हवं तसं जगू शकते. बरोबर आहे. पण जेव्हा माझ्याबरोबर कुटुंब आहे हा त्यावेळेला असं धरून चाला की साखळी आहे, एकाने हातात धरला. आपण जोडसाखळी खेळायचो लहानपणी. अगदी खरं. एक ज्या वेळेला अनेक मुलांना आपल्याला पकडायचं तेव्हा आपण कसंही धावू शकतो आणि त्याला पकडू शकतो. बरोबर. हा आता 2 जण झाले हा तर ते एकमेकांना ओढतात ना. नंतर 3 जण झाले. ती साखळी जशी वाढत जाते तसं त्याला लिमिटेशन्स येतात ना. मग प्रत्येकाला हवं तसं नाही ना पळता येत आणि पकडता येत. आता माझे हात जर 2 बाजूला 2 मुलींनी धरलेले आहेत हा, आणि तर शेवटचा जो एंड आहे तोच पकडणार आहे ना. बरोबर आहे. मला लिमिटेशन्स आले ना. तसंच आहे ना हे. बरोबर आहे. सो माझं स्वतंत्र अस्तित्व आहे का, तो हो आहेच ना. पण ज्या वेळेला मी कुटुंबासोबत आहे, ज्या वेळेला मी माझ्या कलिग्स सोबत आहे, एक टीम म्हणून काम करते. जसं ऑफिसमध्ये आपण टीम म्हणून काम करतो ना, तसंच कुटुंबात पण आपण टीम म्हणूनच काम करतो ना. बरोबर. पण तिला वरची पोझिशन हवी आहे असं वाटणं प्रत्येकाला स्वाभाविक आहे. ऑफिसमध्ये पण मला वाटतं ना की मला वरची पोझिशन पाहिजे. मग मी काय करते त्याच्यासाठी हा विचार करूया ना आपण. अगदी बरोबर. की मला ज्या वेळेला ऑफिसमध्ये मला प्रमोशन हवंय, मला वरची पोझिशन हवी आहे, तर मी कष्ट करते ना. बरोबर. मी स्वतःला सिद्ध करते ना. खरंय. जे जे काही चॅलेंजेस येतील, ज्या जबाबदाऱ्या येतील त्या मी स्वीकारते. बरोबर. आणि मी माझं बेस्ट देते. बरोबर आहे. आणि मग मला वरची पोझिशन मिळते. मग हे मी कुटुंबात का नाही करत? अगदी बरोबर. म्हणजे प्रत्येकाचं सुख मी बघितलं पाहिजे. कुटुंबामध्ये मी हे नाही करत. हा मी माझं बेस्ट नाही देत. आणि जर तुम्ही ते दिलत ना तर तुम्हाला तिथेही वरची पोझिशन मिळणार आहे. उठता बसता लोक तुमचं कौतुक करणार आहेत. खरंय. मला करायचं काही नाहीये किंवा करायचं ते लिमिटेड करायचंय, पण मला हवं आहे ना ती वरची पोझिशन हवी आहे. पण स्त्रीची आणखीन एक भावना असते की मी कितीही केलं तरी कदर नाहीच आहे कोणाला या घरात. हे प्रत्येक वयोगटातल्या स्त्रीचं आहे. कारण पुन्हा ते जे म्हटलं ना भावनिक कोशंट, प्रॅक्टिकल हे थोडं कमी असतं. कारण फेमिनाईन एनर्जी जास्त असल्यामुळे बरोबर ती मनाने जास्त विचार करते. खरंय. आणि मनाने विचार करते त्याच्यामुळे त्या अपेक्षा येतात. बरोबर. हा मग परत सांगते की जर प्रत्येक गोष्ट जी काही ती करते त्याचं अधेमध्ये कुठेतरी जर त्याची पोचपावती मिळाली तर झालं ना. बरोबर. नाही येणार प्रॉब्लेम. खरंय. ती कायम आनंदी राहणार. ती अजून तिचं बेस्ट देणार. खरंय. इव्हन तुम्ही बघा ना ऑफिसमध्ये पण असंच होतं की नाही. आणि हे स्त्री पुरुष सगळ्यांच्या बाबतीत आहे की तुम्ही तुमचं काम करताय, तुम्ही तुमचं बेस्ट देताय, पण तरीही जेव्हा तुम्हाला डावललं जातं त्याचं कौतुक होत नाही. बरोबर. किंवा त्याचं क्रेडिट कोणीतरी दुसरं घेतं. खरंय. तुम्ही केलेलं काम कोणीतरी वेगळं प्रेझेंट करतं आणि त्याचं कौतुक होतं. मुस्कटदाबी होते ना तुमची तडफड होते ना, राग येतो ना तुम्हाला. पुरुषाला पण येतो. खरंय. मग हेच तर तिचं होतं ना तिथे. तिचं घरामध्ये ते होतं. ती करत सगळं असते हा, पण तिला हवा तो प्रतिसाद मिळत नाही. मग तिच्या आतमध्ये होते ना घुसमट, येतो ना तिला राग. आणि असं ज्याला वारंवार होतं, तुम्ही ऑफिसमध्ये पेटून उठता की नाही. हा मग या तर तुम्ही रिझाईन कराल, या तर तुम्ही कुणाबद्दल तरी सगळ्यांना सांगाल की अरे इतकं करून पण हा ना माझा बॉस असाच आहे, हा सगळं करून घेतो माझ्याकडनं, प्रेझेंट स्वतः करतो आणि मला प्रमोशन देत नाही. तुम्ही करता की नाही. खरंय. खरंय. तुम्ही काय गॉसिप करत नाही अशातला भाग नाहीये. तुम्ही फक्त बायकांना नावं ठेवताय. तर त्याच्यामुळे हाच सगळा भाग इथे आहे. बरोबर.
सो तुम्ही व्यावहारिक असल्यामुळे हे फक्त ऑफिसच्या बाबतीत होतं तुमचं, बरोबर. आणि आम्ही भावनिक असल्यामुळे प्रत्येक बाबतीत होतं आमचं. पण ऑफिसचं म्हणजे कसं मी जॉब बदलू शकतो, पण मग मी नाही ना बदलू शकत. पण घराच्या बाबतीत काय? पण मग तेच तरी ना, म्हणून तर ते वर्षानुवर्षाचं मी साठवतेय ना. किंवा मग ती घर दुसरं घर घ्यायला लागते. म्हणूनच डिवोर्सचं प्रमाण वाढतंय. खरंय. हे पण तेच आहे, जसा जॉब मी चेंज करते ना, हा तसंच आता जे होतंय ना, की नाही होतंय ना, नाही पटत आहे ना, मला नाही मिळत आहे ना ते, सो म्हणजे नाही जुळत आहे. पण मग इथं चूक त्या स्त्रीची आहे का घरातल्या कसं सदस्यांची? स्त्रीची कसं म्हणणार? नाही, स्त्रीची का घरातल्या सदस्यांची? एक लक्षात घ्या, परत मी मगाशी काय सांगितलं की ती काहीतरी करतेय, हा त्याचं तिला एक कौतुकाची थाप मिळाली की झालं ना, ती चालली ना पुढे. जेव्हा ते होत नाही, तिची घुसमट होती घरात. जे ऑफिसचं मी उदाहरण दिलं सेम, आणि म्हणून मग काय होतं, मग शब्दाने शब्द वाढायला लागतात. बरोबर. पण होतं असं की तिथे ते नाही सांगत की ती सांगते ना मी एवढं केलं, मी तेवढं केलं, मग आपण काय म्हणतो, मग केलंस तर काय उपकार केलेस का? तिला उपकार नाही सांगायचे ते, बरोबर, तिला दाखवायचं नाहीये. ती ज्या वेळेला हे म्हणते ना की मी घरासाठी हे केलं, मी असं सॅक्रिफाईस केलं, मी इतके कष्ट केले, असं ज्या वेळेला ती म्हणते, पण ती का म्हणते? कारण तिला दाखवायचं नाही, तिला तुमच्याकडनं तो शब्द हवाय की हो तू केलंस, तुझ्यामुळे हे झालं, तू एवढं सगळं केलंस म्हणून हा संसार उभा आहे. हरकत काय पुरुषाला हे म्हणायला? हरकत काय? म्हणायला हवं खरं तर, हवंच ना. पण आणखीन एक आता याच्यातनं थोडंसं पुरुष आपण बाजूला काढूयात, नवरा फॅक्टर. पण जेव्हा स्त्री असेल किंवा सासू असेल किंवा आणखी कोणी महिला असतील, तर इथे गॅप कुठं दिसते की ती पूर्वीच्या ज्या महिला त्या परंपरावादी आहेत की आमच्या घराची एक परंपरा आहे, इतक्या वाजता उठायचं, इथपासून ते काय काय करायचं इथपर्यंत एक डूज डोंट्सची एक यादी आहे. आणि आत्ताची जी ही स्त्री आहे ती आधुनिकतावादी आहे. ती म्हणे मी रात्री जागेल, उशिरा उठेल, पण ती रिस्पॉन्सिबिलिटी घेते, पण तरी तिला ॲप्रिसिएशन मिळत नाहीये. मग इथे कुणी काय दुरुस्त करायचंय? आता ॲप्रिसिएशन हे कायमच जे कोणी जे काही करते त्याला मिळालंच पाहिजे, हा ह्या मताची मी आहे. हां, आणि ज्या वेळेला असे कुठलेही वाद माझ्यासमोर येतात त्यावेळेला दोघांनाही त्यांची बाजू दाखवण्याचा मी प्रयत्न करते. प्रत्येकाची काहीतरी बाजू असते, 100% एकच योग्य व्यक्ती असं कधीच नसतं. त्याच्यामुळे त्या बाजू कळल्या तर खूप गोष्टी सोप्या होतात. आणि तुम्ही जसं म्हटलं की असं धरून चाला की माझं कामच उशिरापर्यंत चालणार आहे, तर मी सकाळी नाही उठू शकत. सो हे त्या केसमध्ये सासू सासऱ्यांनी, नवऱ्यानी, जे कोणी इतर कोणी असतील त्यांनी समजून घेणं अपेक्षित आहे. होतं कसं, माझ्या माहेरी माझे आई वडील समजून घेत असतात ना. बरोबर आहे. मी त्याच वातावरणात वाढलेली असते, आणि इथे आल्यानंतर जर ते समजून घेत नसतील हा, तर मग ती धुसफूस सुरू होते. जसं तुम्ही म्हणालात, तुम्ही काय म्हणालात की ती जबाबदाऱ्या सगळ्या पार पाडते. जर ती जबाबदाऱ्यांमध्ये कमी पडत नाहीये तर तिला बोल लावण्याचं काहीच कारण नाहीये. बरोबर आहे. हा, आणि असं धरून चाला की ती जबाबदाऱ्यांमध्ये कमी पडत असेल, हा, तर कुटुंब आहे ना, आपण एकमेकांचे हातात हात घेतलेत ना. बरोबर. सो जिथे ती कमी पडते तिथे नवऱ्याने उभं राहायचंय, तिथे सासूने उभं राहायचंय, तिथे सासऱ्याने उभं राहायचंय. आणि कदाचित जिथे नवरा कमी पडतो, जिथे सासू कमी पडते, जिथे सासरे कमी पडतात, तिथे तिने उभं राहायचंय. बरोबर आहे. खूप सोपं आहे जगणं. अगदी. आपण उगाच अवघड करून ठेवलं. काय होतं, आपण शोधत राहतो की कोण कुठे कमी पडतं. असं धरून चाला की मी सून आहे आणि मला कुणाकडनं तरी कळलं की तुझी सासू ना तुझ्याबद्दल असं असं म्हणत होती. बघा, सासू मला डायरेक्ट म्हणलेली नाहीये, मला कुणीतरी येऊन माझ्या कानात सांगितलं. सगळ्यात आधी तर मी त्या माझ्या पेशंटला सांगते की एक लक्षात घे, त्या व्यक्तीने तुझ्या कानात येऊन हे का सांगितलं, काय हेतू आहे, खरंय, हा प्रश्न विचार. महत्वाचा मुद्दा आहे. जे मी सुरुवातीला म्हटलं की कुणीतरी गोड बोलतंय, तर हेतू काय आहे. खरंय. तसं ह्या व्यक्तीने तुझ्या कानात येऊन सांगितलं, त्याचा हेतू काय आहे. बरोबर आहे. जर त्याचा हेतू चांगला असता तर त्याने कानात येऊन सांगितलं नसतं. जर त्याला वाटत असतं की सुधारावं, हा, तर त्यांनी सांगितलं असतं की हे बघ, जे असं असं मला दिसतंय किंवा असं असं माझ्या कानावर आलं किंवा मला असं असं सांगितलंय, तर इथे थोडंसं तुझी जबाबदारी आहे, तू अशा काही गोष्टी केल्यास तर या गोष्टी सॉल्व्ह होतील. त्यांनी सोल्युशन दिलं का? नाही दिलं. देतच नाही तसे. त्यांनी सांगितलं की तुझी सासू असं असं म्हणत होती. आता काय होतं, माझ्या डोक्यात गेलं ते, माझ्या कानातनं माझ्या डोक्यापर्यंत तो विषय पोहोचलेला आहे. आता मी त्या सासूला शोधते, आता ही मला कुठे सापडते की मी कुठे हिला पकडू शकते की जिथे ती कमी पडते, ती माझ्या कमतरता काढतीये ना.
मग आता मी तिच्या कमतरता काढणार. बरोबर. आणि मग ना ते एक युद्ध, शीतयुद्ध सुरू होतं. आणि इथे नवऱ्याला अक्षरशः फेकून देण्यात येतं बाजूला, तू मध्ये पडायचं नाहीस. तर हे सगळं नवरा अवघड आहे. फेकून देण्यापेक्षा तो पिसला जातो पिसला जातो. बऱ्याच वेळेला. अगदी खरं आहे. म्हणजे स्त्रीने इथे हलक्या कानाचा असू नये, हे आपण कुणीच असू नये हलक्या कानाचं. की समजून घ्याव्या. ज्या वेळेला तुमच्या कानापर्यंत गोष्टी येत आहेत ना, तुम्ही त्या योग्य मानून चालू नका, कधीच चालू नका. खरंय. हा, कानापर्यंत गोष्टी आल्यात ओके म्हणा. ती जी कोणी व्यक्ती आहे ना त्याला ओके म्हणा, बरं ठीक आहे, हरकत नाही, बघते मी. अगदी खरंय. हा, आणि मग तुम्ही त्या अनुषंगाने बघा, परत ऑब्झर्व करा. खरंय. काय होतं, ती शांतता नाहीये ना सध्या. बरोबर. ध्यान का सांगतो आम्ही, कारण ध्यान केल्याशिवाय ना तुम्ही शांतच नाही होऊ शकत. सतत तडतड 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 आहे. आणि शांतता नसल्यामुळे ना शांत राहून ऑब्झर्व करणं हे होत नाही. बरोबर आहे. तुम्हाला एखादा विषय कळल्यानंतर तुम्ही पुढचे 2-3 दिवस फक्त ऑब्झर्व केलं ना, तरी तुम्हाला कळतं की ते योग्य आहे का अयोग्य आहे. खरंय. हा, आणि तुम्हाला हेही कळतं की ह्या सिच्युएशन मध्ये मी काय करायला पाहिजे. काही वेळेला तुम्हाला असं कळतंय की समोरच्याला पटत नाही आपलं वागणं, तर तुम्ही तुमची बाजू मांडू शकता. बरोबर. तुम्ही म्हणू शकता की आई मला उठायला उशीर होतोय, मी नाही स्वयंपाकात मदत करू शकत आहे, पण काय होतंय सध्या ना खूप हेक्टिक चाललंय आणि असं इतके तास मीटिंग्स असतात, कामं असतात, सो मला ना जागच येत नाही सकाळी. मला सांगा, या टोनमध्ये जर मी माझ्या सासूला सांगितलं तर ती काय म्हणणार आहे मला? ती म्हणणार आहे ओके बाळा, नको काळजी करू, मी आहे. संपला तुमचा प्रॉब्लेम. अशी काही घरं आहेत पण ती पर्सेंटेज खूप कमी आहे, कारण हा विचार कमी आहे ना. मुळातच आज आपण हे का बोलतोय, हा विचार देण्याचा प्रयत्न निरामयच्या माध्यमातून आम्ही करतोच आहोत. आणि अनेक कुटुंब याच्यातनं बदललेली आहेत. म्हणजे म्हणून आम्ही त्याला निरामय परिवार म्हणतो. अगदी बरोबर. हा, आज त्यांना काही समस्या असतील ना तर ते आमच्याशी बोलतात. हा, माझं बरोबर आहे का, माझं चुकलं सांगा, असं म्हणतात. खरंय. पण रिॲक्ट लगेच होऊ नये कुठल्याही गोष्टींना. अगदी. हा एक मूलमंत्र आपण सगळ्यांनी त्याचा नक्की विचार केला पाहिजे, अंगीकार केला पाहिजे. अगदी खरं. आणखी एका गोष्टीकडे मला यायचं आहे की त्या स्त्रीला स्वतंत्र राहायचं असतं, स्वतंत्र जगायचं असतं, पण त्याच वेळेला ना तिचा जीव तिच्या मुलामध्ये अडकलेला असतो. आणि विशेषतः तो जो मुलगा असेल तर तो अगदी त्या आजी का होईना पण त्या आजीचा जीव त्या मुलामध्ये अडकलेला असतो. तर आणि त्याची काळजी तिला खूप सतावत असते. तर त्या स्त्री मनाबद्दल काय तुम्ही सांगाल? कसं होतं, पुढच्या पिढी जी त्यांच्या पायावर उभी राहणार आहे, जी आता जबाबदाऱ्या घेणार आहे, तर त्यांच्याबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर हा कायमच असतो, मुलांबद्दल, नातवंडांबद्दल. हा, आणि सॉफ्ट कॉर्नर जरूर असावा, पण बऱ्याच जणांना ती चिंता असते काहीतरी भविष्याची. हे केव्हा होतं, ओव्हरथिंक जेव्हा माणूस करतो. ज्या वेळेला तो ओव्हरथिंक करत नाहीये त्यावेळेला कशाची अतिशयोक्ती होत नाही. तुम्ही त्यांना गाईड करता, तुम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा करता, मुलं पण सगळं व्यवस्थित करतात. पण ज्या वेळेला ती काळजी चिंतेचं रूप घेते, तुम्ही ओव्हरथिंक करता, तुम्ही आजूबाजूच्या जे काही बदलणाऱ्या सगळ्या घडामोडी आहेत किंवा येणाऱ्या घटना आहेत, ऐकता तुम्ही जे, त्याला तुम्ही अननेसेसरी कोरिलेट करता. बरोबर. हा, आणि तुम्ही तुमच्या मुलांवर ज्या वेळेला अविश्वास दाखवता, हा, मग सारखंच कुठे आहेस, काय आहेस, सगळ्यावरती शंका घ्यायला लागतं. हे परत ओव्हरथिंक केव्हा होतं, जेव्हा तुम्ही निगेटिव्ह साईडला त्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागता आणि मग तुम्ही त्यांच्या मागे लागता. पण ओव्हर थिंकिंग हा स्त्री मनाचाच एक भाग आहे का अविभाज्य? परत असं काही नाहीये. स्त्रिया इतक्या ओव्हर थिंकिंग असतात. परत त्या गोष्टी मी भावनेशीच जोडीन. आणि ओव्हरथिंक पण तेव्हाच होतं ज्या वेळेला त्यांना काय होतं, त्या भावनिक असल्यामुळे ना प्रत्येक वाईट गोष्टीला जोडायचा प्रयत्न करतात. कुणाचं तरी काहीतरी ऐकलं हा, की कुठेतरी आपल्याबरोबर असं झालं तर, आपल्या मुलांबरोबर असं झालं तर, हा मग व्यवस्थित आहेत ना, मग काही त्यांचं काही चाललेलं तर नाहीये ना वेगळं, असं काहीतरी एकदा एक तुमच्या मनामध्ये तो चुकीचा काहीतरी भीतीचा म्हणू किंवा कुठलाही शंकेची ती हे घुसली की मग त्याचा मोठा ब्रह्मराक्षस हा होऊन जातो. आणि मग त्यांनी बऱ्याच गोष्टी डिस्टर्ब होऊन जातात. म्हणून संवाद महत्वाचा आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा मी संवादावरती काय येते, मग ते आईला मुलांची वाटणारी चिंता असू दे, हा आजीला नातवंडाची वाटणारी चिंता असू दे, किंवा आजोबा वडिलांना वाटणारी चिंता असू. आजोबा वडील परत सांगू का, ते
तुलनेत प्रॅक्टिकल आहे. हो, आणि ते मित्र असतात कारण जवळपास. हां. मस्क्युलाइन एनर्जी. हो, करेक्ट आहे. हा, त्याच्यामुळे ते काय म्हणतात की तू आणि तुझं नशीब. करेक्ट आहे. पण ती नाही ना म्हणू शकत. ती नाही ना त्यांना नशिबावर सोडू शकत. हा, कारण ती भावनिक आहे. प्रेम हा तिचा स्थायी भाव आहे. ती काळजी घेणारी आहे, पण मग ती काळजी करणारी जेव्हा होते ना तेव्हा ती झुरायला लागते. पण त्या मुलाला 2 मुलं झाली, ती कॉलेजात जाते, तरीही त्याची आई त्याच्यावरची पकड कमी होऊ देत नाही. तेव्हा त्या नवऱ्याच्या बायकोने काय करावं? अगदी बरोबर आहे. अगदी तुम्ही म्हणता हे बरोबर आहे. कारण पुन्हा एकदा आपल्या संस्कृतीने जी काही एक समाज व्यवस्था घालून दिली होती ना, की विद्यार्थी दशा, ब्रह्मचर्य, हां, त्याच्यानंतर गृहस्थाश्रम, त्याच्यानंतर वानप्रस्थाश्रम आणि त्याच्यानंतर संन्यासाश्रम. सो ह्या गोष्टी जोपर्यंत फॉलो होत होत्या ना तोपर्यंत गोष्टी खूप सोप्या होत्या. हां, आता ह्या फॉलो होत नाहीत, त्याच्यामुळे खूप सारा केऑस जो आहे ना निर्माण झालेला तो यामुळे आहे. जसं तुम्ही म्हणलात की जोपर्यंत ती आई त्या मुलाला सोडत नाही, हा, तोपर्यंत त्या पत्नीची घुसमट नाही का होणार. आणि तो मुलगा लहान नाही आता, त्याला 2 मुलं झाली आहेत. आणि मग ह्याच्यातून ना खूप टोकाच्या गोष्टी होतात. म्हणजे अशी कितीतरी कुटुंब आहेत की ते विभक्त तर ते होतातच, त्याच्याबद्दल प्रश्न नाही, पण ती सून फारशी येतही नाही, यांच्याबरोबर मिसळत नाही, ती नातवंडांना आजी आजोबांकडे पाठवत नाही. खरं. म्हणजे हे किती टोकाचे नातेसंबंध ताणले जातात. म्हणजे काहीतरी ऑकेजन असेल तर त्या मुलाला, म्हणजे त्याच्या मुलाला, म्हणजे या स्त्रीच्या मुलाला, म्हणजे त्या पत्नीच्या त्या नवऱ्याला त्याच्या मुलांना तिच्याशी भांडून घेऊन यावं लागतं आजी आजोबांकडे. खरंय, अगदी खरंय. अनेक घरांमध्ये ही परिस्थिती आहे. सो हे का होतं? कारण कुठेतरी जे अंतर ठेवलं गेलं पाहिजे ते ठेवलं जात नाही. किंवा तुम्ही जसं म्हणालात की गुरु, कुणीतरी गुरु, इन्फ्लुएन्सर, हा कुठेतरी त्या फॅक्टर खूप ऍक्टिव्ह असतो. सुनेला काहीतरी सांगत असतो की बघ, हा, इथे धोका आहे, हा, तू सगळंच ऐकायला लागलीस, तू सगळंच त्यांच्या मनासारखं करायला लागलीस तर मग तू नोकर बनून राहशील ना त्या घरातली. आणि तू शिकलेली आहेस, तू कमवणारी आहेस, तू का ऐकतेस त्यांचं? बरोबर. मग ती म्हणते बरोबर आहे, मी का ऐकू? खरंय, मी शिकलेली आहे, मी कमवतेय. पुन्हा भावना आल्या, इन्सिक्युरिटी आली. ह्याच्यात भावना पण चुकीच्या आहेत आणि ह्याच्यात इन्सिक्युरिटी नाहीये, ह्याच्यामध्ये स्पर्धा आहे, याच्यामध्ये मी पण आहे, ह्याच्यामध्ये स्वार्थ आहे, इगो. समोरच्याला आनंद देऊन तुम्ही दुःखी का व्हाल? खरंय. तुम्ही समोरच्याला आनंद दिला तर तुम्हाला आनंदच मिळणार आहे. बरोबर आहे. तुम्हाला जो आनंद वाटतो तो समोरच्याला देता काही वेळेला, तो समोरच्याचा आनंद नसतो. हा, आणि तुम्ही म्हणता की मी त्याला आनंद देते आणि ते मला दुःख देतात, असंही होतं काही वेळेला. हा, म्हणजे समोरच्याला अपेक्षा आहे कदाचित शेजारी बसून विचारण्याची की कशा आहात तुम्ही, तुमचे गुडघेदुखे बरे आहेत का, डॉक्टरांकडे जाऊन आलात का, औषधं घेतलीत का, असं. हा, पण मला त्याच्यात मध्ये इंटरेस्ट नाही, कारण मी शिकलेली आहे, मी कमवतीये. ओके, मग मी काय करते, मी त्यांना महागड्या साड्या आणून देते, मी त्यांना वेगवेगळ्या गोष्टी पुरवते, मी त्यांना हॉटेलिंग करून आणते. का? कारण माझ्या आनंदाच्या गोष्टी त्या आहेत ना. बरोबर आहे. त्या मी त्यांना सगळ्या पुरवतेय. मी त्यांना टूरला घेऊन जाते, मी त्यांना पाठवते कुठे कुठे. हा, आणि मग मला काय वाटतं की मी त्यांच्यासाठी सगळं करतेय. हा, तरी त्या खुश नाहीतच. आता इथे समजून घ्या की त्यांचा आनंद कशात आहे. नका पाठवू त्यांना कुठे, नका त्यांना हॉटेलिंग करवू. तुम्ही फक्त एखाद दिवशी शेजारी बसून विचारा की कसं चाललंय तुमचं, हा, बरं आहे का तुम्हाला. हे केलं ना तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. प्रत्येक ठिकाणची सिच्युएशन वेगळी आहे. हा, प्रत्येक घरातली सिच्युएशन वेगळी आहे. प्रत्येकाच्या बाजूला असणारे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, प्रत्येकाचे इन्फ्लुएन्सर वेगळे आहेत आणि प्रत्येकाचे सोल्युशन्स वेगळी आहेत. खरंय. आपल्याला सोल्युशन शोधायचे आणि ते मुख्य सोल्युशन मला वाटतं संवादच आहे. आणि तुम्ही मनात ठरवून त्याच्यावरती इमले बांधू नका. सुतावरनं स्वर्गापर्यंत पोहोचतात लोक. पण आपण मुलांबद्दल बोलतोय तर ती मुलांवरची पकड त्या स्त्रीने सोडायला हवीच ना. जसं तुम्हाला मी म्हटलं, मी मगाशी तुम्हाला 4 आश्रम सांगितले, बरोबर आहे. जेव्हा मुलं शिकतात त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन करायचं. म्हणजे काय, तर त्यांनी शिक्षणावरती फोकस ठेवायचं आणि शिक्षण घ्यायचं. आता त्यांचं शिक्षण झालं, हा, ते कॅपेबल झाले, आता ते आले गृहस्थाश्रमात. बरोबर. ओके, म्हणजे ते कमवायला लागले, आता त्यांचा विवाह झाला.
बरोबर आहे. मग जे गृहस्थाश्रमात होते म्हणजे त्यांचे आई वडील, त्या मुलाचे आई वडील जे गृहस्थाश्रमात होते ते गेले वानप्रस्थाश्रमात. कारण आता मुलगा, आता त्याची गृहस्थी सुरू झाली. खरं, यांनी रिटायर व्हायला हवं. हा, आता त्यांनी काय करायचंय, वानप्रस्थाश्रम काय आहे की तुम्ही त्यांच्या बरोबर आहात. बरोबर आहे. हा, आणि तुम्ही त्यांच्या पाठीशी आहात. पण तुम्ही लक्ष घालायचं नाही. नाही, लक्ष ठेवायचंय. हा, शिकवायचंय त्यांना, शिकवायचंय ना. ते शिक्षण घेऊन आलेत गृहस्थाश्रमातलं, त्यांना काय माहितीये, गृहस्थी कुठे माहितीये. बरोबर. शिकवायचे तुम्हीच, पण तुम्ही आता सोपवायचंय आणि त्यांना गाईड करायचंय. सोपवायला शिकायला हवं. जिथे गरज आहे तिथे उभं राहायचंय. खरंय. जिथे त्यांना जमत नाहीये तिथे तुम्ही पुढे व्हायचंय. बरोबर आहे. पण जबाबदारी कोणाची आता त्यांची. मुलगा आणि सून. करेक्ट आहे. आता त्यांची जबाबदारी आहे. आलं गेलं त्यांनी पाहायचे, पण तुम्ही आहात मेन. घरातले मेन तुम्हीच आहात. पण करणारे कोण आहेत? ते आहेत. म्हणजे त्यांना पण मिळालं का महत्व? मिळालंय. सो करणारे ते आहेत. एक लक्षात घ्या, आपण कोणाच्या कार्याला गेलो, लग्नाला, बारशाला, मुंजीला, कुठेही गेलो आपण, तर आपण पाकिट करतो. खरंय. पाकिटावर नाव कोणाचं लिहायचं? मी कमवतीये, बरोबर, मी, माझा नवरा, आम्ही कमवतोय. हा, आम्ही गेलोय सगळे, सासू सासरे आणि आम्ही सगळे गेलोय. आता पाकिटावर नाव कोणाचं लिहायचं? हा एक मोठा प्रश्न आहे. पाकिटावर नाव मोठ्यांचंच लिहायचं. कमवणारी जरी मी असले ना, तरीही पाकिटावर नाव मोठ्यांचंच लिहायचं. हे समजायला हवं. यानी एक लक्षात घ्या, ह्यातनं तुम्ही कमी नाही होत, उलट तुमचं महत्व वाढतं. हे आजच्या पिढीला कळायला हवंय. खरंय. तुम्ही समोरच्याला मान दिलात ना, तर तुमचा मान कमी होत नाही, उलट तुमचा मान वाढतो. हे जर आजच्या पिढीला कळलं ना, बरोबर, हे जर त्या स्त्रीला कळलं ना, कारण शेवटी घडवणारी ती आहे, तीच आहे बरं का. बरोबर आहे. आणि तिला जर हे कळलं ना, तर सगळं सुखाचं होईल. अगदी खरंय. आता विषय आपला मुलांचा आहे, तर मी असं सांगत होते की वानप्रस्थाश्रम. ओके, सो वानप्रस्थाश्रमामध्ये आता ते आई वडील गेलेत, ते पाठीशी उभे आहेत, ते गरज आहे तिथे पुढे येतात, तुम्हाला शिकवतात, तुमच्यावरती जबाबदाऱ्या दिल्यात, तुम्ही चुकलात तर तुम्हाला गाईड करतात. बरोबर. आता तुम्हाला मुलं झाली, हा, तर त्यांना संस्कार देण्याचं काम त्यांचं आहे. बरोबर आहे. कारण तुम्ही तर आत्ता आलात ना गृहस्थाश्रमात, त्यांनी एवढे पावसाळे बघितलेत. बरोबर आहे. सो त्यांना संस्कार देण्याचं काम निश्चितपणे त्यांचं आहे, विथ युअर हेल्प. सो तुम्ही पण त्यांचं ऐकायचंय आणि मुलं, नातवंड पण त्यांचं ऐकणार आहेत. ओके, आता ही मुलं जशी मोठी होणार आहेत ना, तसं काय होतं, ज्या वेळेला ती मोठी होतात तसं तसं हा आश्रम हळूहळू बदलतो. उद्या ती ज्या वेळेला गृहस्थाश्रमात येणार आहेत, तेव्हा हे वानप्रस्थाश्रमातून संन्यासाश्रमात जाणार आहेत. आता मात्र त्यांनी पूर्ण लक्ष काढून घ्यायचंय आणि यांनी वानप्रस्थाश्रमात यायचंय. बरोबर. वानप्रस्थाश्रमात असताना ती शांतता, परमेश्वराशी जोडलं जाणं. आता परमेश्वराशी जोडलं जाणं, देवदेव करणं म्हणजे काय आहे, तर म्हणजे पुन्हा एकदा तो आतला प्रवास आहे, मनाची शांती आहे. जो गृहस्थाश्रमामध्ये तुमच्यावरती जबाबदाऱ्या आहेत ना, खूप संघर्ष आहे आणि तो संघर्ष आहे. त्याच्यामुळे तुम्ही बाह्य जगतामध्ये तुम्ही वावरताय. जिथे मुलांवरती तुम्ही जबाबदाऱ्या टाकता, तिथे तुम्ही हळूहळू त्या जबाबदाऱ्यांमध्ये तुम्ही आहातच, पण तुम्ही आता आतला प्रवास सुरू करायचा आहे. बरोबर. आता तुम्ही ध्यानधारणा आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरू करायच्या. पण हे पुरुषाला जमतं, स्त्रीला नाही. असं काही नाही. म्हणजे स्त्रिया ज्या आहेत ना, त्या अडकून पडतात. पुरुष हा म्हणतो जाऊ दे, त्याच्याकडे आता दुर्लक्ष करतो तो स्वतःच्या. अडकून पडतात म्हणजे पुन्हा एकदा ना, कारण माझा मुलगा, माझा बाब्या, माझं घर. सो ते तिन्ही कदाचित असं धरून चालला की तिने ते सावरलंय, तिने ते घडवलंय. हा, त्याच्यामुळे तो भावनिक जो एक त्याच्याशी असलेली अटॅचमेंट असते ना, त्याच्यामुळे किचन तिला सोडवत नाही. ऍक्च्युली ह्याच गोष्टी तर कारणीभूत आहेत ना. ज्या वेळेला ती जबाबदाऱ्या पुढच्या पिढीवर देणार आहे, तेव्हाच त्या गोष्टी छान होणार आहेत ना. अगदी खरं. आता हे माझं 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 म्हणणं तुम्ही जोपर्यंत कमी करत नाही तोपर्यंत क्लॅशेस उडणार आहेत ना. अगदी बरोबर. आणि हे सगळे संस्कार पुन्हा घडवतात त्या सिरियल्स, त्या तुम्हाला बाहेर पडून देत नाहीये, हे लक्षात ठेवलं पाहिजे की ते या सगळ्याच्यात. सो अशा सगळ्याच गोष्टी आहेत, त्याच्यामुळे तुम्ही अवेअर असलं पाहिजे, तुमच्यातला विवेक जागा ठेवला पाहिजे. हा, तुम्ही योग्य संवाद तुमच्यामध्ये असला पाहिजे. आणि सासू असेल, सून असेल, मुलगी असेल, सगळ्यांनी
त्यांची जबाबदारी ओळखून काम केलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे जसं मी म्हटलं की त्या स्त्रीला स्वयंपाकघर सोडवत नाही, तसंच काही ठिकाणी असंही बघितलं मी की आलेली सून इतकं सगळं ते कॅप्चर करते की सासूला शिरकावच नाही. खरं आहे. आणि अशा केसेस मी बघितल्या आहेत की एका घरात राहतात, यांची खोली वेगळी त्यांची खोली वेगळी, आणि ती सून सासू सासऱ्यांचा स्वयंपाक करत नाही. बापरे. ती तिचं करते, तिच्या नवऱ्याचं तिच्या मुलांचं, हां, आणि मग ती किचन सोडते. मग सासूनी जायचं, मग तिने तिचं आणि तिच्या नवऱ्याचं करायचं. अशा केसेस आहेत माझ्याकडे. पण त्याच्यामध्ये एक हे असेल ना जस्टिफिकेशन की मी केलेलं त्यांना आवडत नाही, काहीतरी कारण असल्याशिवाय तर घडत नाही. एक लक्षात घ्या, जे काही घडतं ना त्याच्या मागे कारण हे नेहमी असतं. खरं आहे. कारणाशिवाय काहीच घडत नाही. कारणाशिवाय कार्य काहीतरी घडलंय म्हणून एवढं तुटलंय ना. हो. पण हे योग्य नाही ना. खरं आहे. काहीतरी घडलंय मान्य आहे, पण ते घडलेलं त्या जखमेला तुम्ही का चिघळू देताय, तुम्ही का वाढू देताय? आणि एका घरामध्ये राहून ती अशांतता, जेव्हा तुम्ही वावरता तेव्हा तुम्ही एकमेकांशी नजरानजर करत नाही. खरं आहे. हा, ज्या वेळेला सुनेला थोडा वेळ जास्त होतो किचनमध्ये, त्यावेळेला इथे सासऱ्यांना भूक लागलेली असते, त्या सासूची तडफड होते. ज्यावेळेला ती आजारी असते तेव्हाही तुम्ही विचारत नाही. अवघड आहे सगळं म्हणजे खरंच. सो खूप गोष्टी आहेत. एक अशी केस होती की त्या ट्रीटमेंट घेत होत्या. आता हे कसं होतं, ज्या वेळेला आमच्याकडे येतात त्यावेळेला निरामयाचे स्वयंपूर्ण उपचार जे आहेत ते शरीर, ऊर्जा आणि मन 3 लेअरवर काम करतात. त्याच्यामुळे ट्रीटमेंट तर विना औषध विना स्पर्श व्यक्ती कुठूनही घेऊ शकतो. बरोबर. पण ह्या ट्रीटमेंटमध्ये मनात अडकलेली ही जी अनावश्यक ऊर्जा आहे, गुंता आहे. एक्झॅक्टली, गुंता. बरोबर. हा गुंता सोडवण्याचं काम ट्रीटमेंटमध्ये होतं. त्याच्यामुळे ते जिथे कुठे असतील ना त्यांना थोडा रिलीफ मिळतो. एक अशीच वयस्कर स्त्री, ते नवरा बायको, 3 मुलं त्यांची, आणि वेल टू डू सगळं, मुलं पण छान सेटल झालेली, एक पुण्यात आहे, एक अजून कुठे. आणि मग नवरा बायकोनी ठरवलं की सगळं छान आहे, सगळं सुना छान आहेत, सगळ्यांची लग्न झाले, तर आपण हयात असतानाच आपण सगळ्या वाटण्या करून टाकू. आणि त्यानुसार त्यांनी राहतं घरही विकलं आणि सगळ्यांना देऊन टाकलं. मुलं म्हणली की 3 घर आहेत तुम्हाला, हां, सो तुम्ही इथे राहा. आणि मग काय केलं तर विभागून घेतलं की 4 महिने इथे, 4 महिने इथे, 4 महिने इथे. सो छान. मग नंतर असं झालं की एखाद्या ठिकाणी खूप छान वाटतंय, म्हणजे इथे या नातवंडांशी, या सुनेशी, या वातावरणाशी खूप छान जुळतंय. सो त्यांना राहावंसं वाटत होतं तिथे. खरंय. पण नाही, 4 महिने झाले, आता निघायचं. अगदी खरंय. सो हे त्यांना खूप त्रासदायक होत होतं. म्हणजे आजार त्यांचे वेगवेगळे होते. खरंय. पण जेव्हा त्या हे व्यक्त झाल्या, त्या हे मोकळेपणाने बोलल्या, रडल्या, त्यावेळेला कळलं की हे काय सलतंय मनामध्ये. बरोबर. आणि हे सगळे आजार कुठून निर्माण झालेत. बरोबर. मग आता ह्याच्यात तर बदल आपण करू शकत नाही. बरोबर. जी काही परिस्थिती आहे ती. तरी पण मी त्यांना म्हटलं की तुम्ही एकदा हे म्हणून बघा. सो म्हटल्याने, जसं मी म्हटलं की संवाद, बोलण्याने प्रॉब्लेम सुटतात. की मला इथे खूप छान वाटतंय तर मी इथे राहते. त्यांनी अलाव केलं तर छानच आहे ना. पण पुन्हा एकदा ही अगतिकता जी आहे ना ती फार वाईट आहे. अगदी खरं. की ते घर माझं नाही ना. जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा काय वाटत होतं की माझी 3 घरं आहेत. पण जेव्हा मी 4 महिन्यांनी इथून उठून इथे जाते, इथून उठून इथे जाते, त्याला कुठलंच घर माझं नाही, ही जी भावना आहे ना, ही भावना त्रास देते ना. बरोबर. आणि मग ही भावना काढण्याचं काम. पण मग त्या पहिल्याच भावनेने घात केला ना की विभक्त, म्हणजे वाटण्या करूयात. अगदी बरोबर आहे. पण आता घडून गेलं ना ते. सो आता ते रिव्हर्स करता येतं का नाही? गेलेला क्षण बदलता येतो का नाही बदलता येत? आता पुढचा क्षण बदलायचा आहे. बरोबर. मग पुढच्या क्षणाकडनं अपेक्षा करा. खरंय. मग दुःखाकडे बघत राहिलात ना तर दुःख वाढणार आहे. मग दुःखाकडे नका ना बघत राहू. जिथे तुम्हाला आवडते तिथे तुम्हाला 4 महिने मिळतायत ना. सो ते उपभोगा, ते अनुभवा. पुढच्या 4 महिन्यामध्ये ते अनुभव तुम्हाला आनंद देणार आहेत की नाही? खरंय. आणि त्या 4 महिन्यांमध्ये तिथेही काही चांगल्या गोष्टी आहेत ना. कदाचित इथे जेवढ्या आहेत तिथे तेवढ्या नसतील. बरोबर. पण मग तेव्हा डोळे मिटून ते आठवा ना. बरोबर आहे. जर सोल्युशन नाही निघालं तर हे सोल्युशन आहे ना. खरंय. परत तुमच्या मनावर तुम्ही काम करू शकता ना. आणि जेव्हा तुम्हाला डिस्टर्ब वाटतं तेव्हा निरामयाला फोन करा, सांगा की आज मला खूप अस्वस्थ वाटतंय.
मग ती अस्वस्थता घालवतो ना, कारण ती हृदयचक्रामध्ये अडकून बसलेली असते. खरंय. ती सगळी एन्झायटी हो. सगळी हृदयचक्रामध्ये अडकून बसलेली असते. बरोबर आहे. सो जेव्हा ती व्यक्ती फोन करते आणि आमचे हिलर्स ती एन्झायटी त्यांची रिलीज करतात, तो अतिरिक्त झालेला वायू तिथनं घालवतात, तेव्हा ते म्हणतात की आता मला हलकं वाटतंय. सो म्हणूनच ध्यान करा. बरोबर. जे कोणी बघतात त्याच्यात निरामय माहिती नसणारे लोक असू शकतात, पण एनिवेज तुम्ही ध्यानाचा मार्ग हा तुम्हाला शांत करणारा मार्ग आहे. अगदी. पण मग परत काय होतं, जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता तेव्हा तुमचं मन तुम्हाला तिकडे तेच विचार येतात मनात, ध्यान कोणाचं लागतंय इथे. सो मग त्या ध्यानामध्ये त्या मनाला साफ करा ना. ध्यान कशासाठी आहे? ध्यान म्हणजे काय की एखाद्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करणं, बरोबर आहे. सो लक्ष केंद्रित कुठे करायचं आहे, तर ॲक्च्युली अपेक्षा ही आहे की त्या परमेश्वर आत्मतत्व जे काही आपण म्हणतो तिथे तुम्हाला ध्यान केंद्रित करायचं, बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये अडसर किती आहेत? आत्तापर्यंतच्या साठवून ठेवलेल्या सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला कसं बरं तिथे जाऊ देतील? खरंय. मग वाटेमध्ये जर 100 गोष्टी आहेत आणि मला जिथे कुठे पोचायचं ते सगळ्यात शेवटी आहे, 151 आहे, तर मग पहिलं ध्यान माझं कुठे केंद्रित होणार? तर ते पहिल्या गोष्टीवरती. खरंय. ती जेव्हा मी बाजूला सारीन तेव्हा दुसऱ्या गोष्टीवरती, ती जेव्हा मी बाजूला करीन तेव्हा तिसऱ्या गोष्टीवरती. बरोबर. 100 अडसर आहेत. कुणाचंही पहिल्या दिवशी ध्यान नाही लागत, कुणीही शांत होत नाही, कारण एवढ्या 100 अडचणी मी साठवून ठेवल्यात. खरंय. मग काय करा? मग शांत बसा तर 10 मिनिटं. ती पहिली गोष्ट काय दिसतीये ती पहा आणि तिला सारा ना बाजूला. सांगा ना मनाला की हे नकोय, मला तिथे ध्यान केंद्रित करायचंय, हे झालं गेलं घडून गेलं, कशाला साठवून ठेवलंय? काढून टाक मनातनं. तुम्ही सांगितलं की मन ऐकतं, बरोबर. तुम्ही ते सांगतच नाही, तुम्ही ते जे समोर दिसतं त्याच्यावरती मग विचार सुरू करता. असं झालं होतं, मग तेव्हा तसं झालं होतं, मग त्याच्यातनं असं झालं, मग झालं सुरू तुमचं. म्हणजे ध्यान राहिलं बाजूला, तुम्ही अडकलात विचारांमध्ये. बरोबर. ध्यान काय आहे माहितीये का? हे जे अडसर आहेत ना, ह्याला एक एक पदर तो काढायचा आहे बाजूला, मन स्वच्छ करायचंय. मला वाटतं तुमचं युट्यूबवर ते एक ध्यान आहे की मनाचं कपाट, त्याबद्दल सांगा की. अगदी खरं आहे. सो मनातल्या कपाटामध्ये थोडासा कर्माशी निगडीत विषय घेतलाय. म्हणजे ते युट्यूबवर आहे ना, ते काहीतरी गायडेड मेडिटेशन. युट्यूबवरती आपले अनेक गायडेड मेडिटेशन्स आहेत, वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला करण्यासाठी वेगवेगळं ध्यान तिथे उपलब्ध आहे. म्हणजे तुम्ही दुःखी आहात, तुम्हाला अपयश आलंय, किंवा जसं तुम्ही म्हणतात की मनातल्या कपाटाची स्वच्छता, तर मनातल्या कपाटाची स्वच्छता काय माहितीये का? तुम्ही मनात खूप मागच्या अनेक घटना भरून ठेवल्यात आणि त्यामुळे काय होतंय, तुम्ही दुःखी होताय, तुम्ही त्रासलेले आहात. माझी काहीही चूक नसताना माझ्याशी असं वागलं गेलंय, माझ्यावरती अन्याय झालाय, माझ्यावरती अत्याचार झालाय, आणि हे सत्य आहे की खरंच तुमच्यावरती अन्याय झालाय आणि तुमच्यावरती अत्याचार झालाय. पण मला सांगा, ते धरून ठेवून काय हाशील आहे? बरोबर. ते धरून ठेवून तुम्हाला पुढचा क्षण आनंदाचा नाही मिळणार आहे. जोपर्यंत तुम्ही ते सोडत नाही ना, तोपर्यंत तुमच्या आयुष्यात आनंद येत नाही. बरोबर. मग काय करा? मग ते गायडेड मेडिटेशन लावा. त्याच्यामध्ये मी काय सांगितलंय? त्याच्यामध्ये मी सांगितलंय की जाऊन ती घटना बघा. म्हणजे काय? ते डोळे मिटल्यानंतर जे काही तुमच्या मनात सगळ्यात जास्त त्रास देत आहे, क्लेशदायी जे काही आहे, ती घटना डोळ्यासमोर आणा. आता आणली तुम्ही घटना डोळ्यासमोर, आता ती अनुभवा. ती घटना डोळ्यासमोर आली की तुम्ही अनुभवताच. मग त्याच्यामध्ये जे दुःख असेल, जो राग असेल, तो तिथे व्यक्त करा. तुम्ही ध्यानाच्या अवस्थेमध्ये आहात, मला कुणाबद्दल तरी खूप राग आहे मनामध्ये, मला शिवाय द्यायचं समजा, तर द्या. तुम्ही त्या व्यक्तीला समोर पहा आणि तुम्हाला जे काही बोलायचंय, जो काही राग आहे तो व्यक्त करा. व्यक्त केलात ना तुम्ही की तुम्ही हलके होता. आणि त्याच्यानंतर मी असं म्हटलंय की आता समजून घ्या की असंच काहीतरी तुम्ही मागच्या जन्मी त्या व्यक्तीशी वागलाय. कर्मा रिटर्न्स. येस. सो अशी त्या व्यक्तीने तुमच्याशी एवढं का वाईट वागलं, तुम्ही सगळं चांगलं वागत असताना? तर हे काहीतरी कार्मिक आहे. मग खरं जर तुमचा काहीही दोष नाही आणि तरीही तुमच्यावरती अन्याय झालाय, तर मग हे कार्मिक आहे. मग हे समजून घ्या की इतका क्लेश कधीतरी तुम्ही दिलाय. आणि मग त्या व्यक्तीला म्हणा की असं जर मी मागच्या जन्मात तुझ्याशी वागले असेल तर आय एम सॉरी, मला माफ कर, आणि या जन्मात तू जे काही माझ्याशी वागलास मी तुला माफ करते. अशा पद्धतीने त्या मेडिटेशनमधनं मी त्यांना बाहेर काढले.
पण माझं म्हणणं असं आहे की हे रोज करावं लागतं. बरोबर. कारण उद्या परत मी तीच घटना आणते डोळ्यासमोर, त्याच व्यक्तीला डोळ्यासमोर आणते, पुन्हा राग येतो ना माझ्या मनात. पुन्हा तो राग व्यक्त करा, बरोबर. पुन्हा म्हणा की असं मी वागले असेल तर आय एम सॉरी. कारण आता मला कळतंय ना कसं वाटतं, कसं दुःख होतं. बरोबर. हां, सो मी माफी मागितली आणि मी म्हटलं की असं ह्या जन्मात जे काही तू माझ्याशी वागलास मी माफ करते. परत तिसऱ्या दिवशी तेच करायचंय, परत चौथ्या दिवशी तेच करायचंय. रोज आहे ना मन स्वच्छ होत जातं. अगदी बरोबर आहे. 10व्या दिवशी तेवढा राग राहतच नाही मनात, खरंय. खूप तेवढं दुःख राहतच नाही मनात. खूपच. आणि एक दिवस असा येतो ना की तुम्ही डोळे बंद करता, तुम्ही ती घटना आठवायचा प्रयत्न करता, तुम्हाला ती घटनाच आठवत नाही. घरात आपल्या आजूबाजूला वावरणारी माणसं असतात, हो, तोच माणूस असतो ज्याचा मला राग असतो. मी डोळे बंद करते आणि त्या माणसाचा चेहरा डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करते, माझ्या डोळ्यासमोर चेहरा येत नाही. म्हणजे तो मनातून गेलेला आहे. येस. सो जेवढं तुम्ही साठवलंय तेवढं हे मेडिटेशन सातत्यपूर्ण करावं लागतं. अगदी खरं. आणि नवीन साठवायचं नाही, ही स्वतःला एक नियम तुम्हाला पाळावा लागतो. खरं आहे. म्हणजे मला इथं प्रेक्षकांना एक गोष्ट सांगायची की मनाच्या कपाटाची स्वच्छता हे ध्यान जे मॅडमने आत्ता इथं सांगितलं ते यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. हा एपिसोड जे बघतायत त्यांनी खरंच याचा फायदा घ्यावा, लाभ घ्यावा आणि काय अनुभव येतो तोही सांगावा. तर मॅडम आपण पुन्हा त्या ह्याच्याकडे येऊयात की भावनाकडे, आणि हे जे सगळं मनातलं माझ्या समजा कचरा गेला आहे तुम्ही आत्ता जसं म्हटलात, मग मी त्या व्यक्तीशी पुन्हा वागायचं आहे कसं, हा पण एक प्रश्न आहे. ठीक आहे, आता नाही आहे, मागचं काढलं आहे सगळं, म्हणजे पूर्वग्रह गेले सगळे. हां, पण आता तुम्ही वाईट आहात, तुम्ही मला त्रास देणारे आहात, तर मी कसं वागायचं आता तुमच्याशी? सगळ्यात महत्वाचं जेव्हा पूर्वग्रह जातात ना तेव्हा तो दृष्टिकोनच एक न्यूट्रल बनून जातो. बरं. आणि न्यूट्रल बनला ना पाण्याबरोबर व्हायचंय. हो, ऍक्च्युली जीवन हे वाहन आहे. प्रत्येक ज्या काही गोष्टी घडतात ना तो फक्त एक अनुभव आहे. मग तो सुखाचा असेल नाही तर दुःखाचा असेल, तो अनुभवायचा आणि पुढे जायचं सोडून. धरून कशाला ठेवायचा? बरोबर. धरून नाही ठेवायचा. खरं. हा, काहीतरी आपलं नाही पटलं, काहीतरी एखादी वस्तू घ्यायची आहे घरामध्ये, हा, आणि मी म्हणते की आपल्याला असं 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 करायचं आणि तुम्ही म्हणताय की नाही काय गरज आहे त्याची. ओके, आता हा तुमचा दृष्टिकोन आहे की त्याची काय गरज आहे. हा, आता मी हा नाही विचार करायचा आहे की मी म्हणलं ना ह्याने लगेच नाही म्हणून सांगितलं. नो, तुम्ही म्हणालात की त्याची काय गरज आहे. मी जेव्हा न्यूट्रल असते ना त्यावेळेला मला तो समजतो प्रश्न की ह्यांचं म्हणणं आहे की ह्याची काय गरज आहे. मला सांगा चुकीचं आहे का हा? नाही, मला गरज वाटतेय. आता मला तुम्हाला ते पटवून द्यायचंय खरं की ह्याची काय गरज आहे. मग मी सांगेन तुम्हाला की हे बघा ना इथे असं असं होतंय, असं असं होतंय, मग हे असता व्यस्त राहते, ह्याला जागाच नाहीये. हा, मग हे आलं तर असं होईल, तसं होईल, तसं होईल. सपोज मी हे तुम्हाला योग्य पद्धतीने पटवून दिलं तर तुम्ही म्हणाल हा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, ठीक आहे, हरकत नाही, घेऊ आपण. पण हे तुम्हाला पटवून देताना तुम्ही तुमचं सांगणार आहात की पण हे इथे राहू शकतं, हे तिथे राहू शकतात, तेवढ्या खर्चाची गरज आहे का, हा खर्च आहे पुढे येणारा. तुम्ही पण तुमचं सांगितलं. सपोज तुमची बाजू मला पडली की खरंच आता गरज नाही आहे ह्याची, बघू 2 महिन्यांनी, झालं ना, सोल्युशन निघालं ना. फक्त तुम्ही काहीतरी म्हणताय, मी काहीतरी म्हणतेय, ते शब्द पकडून त्याच्यावरती विचारांचं इमारत बांधायची नाहीये आपल्याला. आपल्याला तो शब्द न्यूट्रल वेने घ्यायचा आहे. बरोबर. आणि काय गरज आहे याचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करायचा आहे. काही काही वेळेला तरुण मुलं येतात हा, आणि ते म्हणतात की आई वडील आमचे ऐकतच नाही, त्यांना पटतच नाही आणि आम्हाला जे फ्रीडम पाहिजे ते मिळत नाही. हा, तर त्यावेळेला मी त्यांना म्हणते की ते दुश्मन आहेत का तुमचे, की नाही तुम्हाला ना त्रासच द्यायचा, तुमचं ना काही चांगलंच नाही झालं पाहिजे म्हणून सांगतायत का ते. मग मुलं म्हणतात नाही. हा, म्हणजे त्यांचा हेतू चांगला आहे एवढं तर मान्य आहे तुम्हाला. मग ते त्या मुलांना पटतं की हो हेतू चांगला आहे. हा, आणि मग जर आई वडील तुम्हाला एखाद्या गोष्टीला नको म्हणतात हा, आणि तरीही तुम्हाला ती करायचीच आहे हट्टाने, बरोबर आहे, तर तुम्हाला तुमच्या आई वडिलांना कन्व्हिन्स करायचं. हा, आता करा विचार की तुम्ही कसं कराल. बरोबर. हा, अगदी खूप छान सोल्युशन आहे. ऍक्च्युली ह्यातनं खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. अहो, बरोबर. त्या मुलांना त्या वयामध्ये हे कळतं, ते आई वडिलांच्या जागेवर जाऊन विचार करतात, कारण त्यांना कन्व्हिन्स करायचं ना त्यांना. मग मी काय सांगू म्हणजे हे कन्व्हिन्स होतील.
आणि मग ते त्या पद्धतीने विचार करतात. हम्म. कितीतरी वेळेला त्या पद्धतीने विचार करताना त्यांना त्यांच्या चुकाही कळतात. खरंय. हा, आणि जर ते योग्य असतील हम्म. तर ते त्यांना व्यवस्थित कन्व्हिन्स करतात आणि त्यांच्याकडनं हो म्हणवून घेतात. वा, हे थोडक्यात संवाद हा महत्त्वाचा आहेच. पण आता जसं तुम्ही म्हणालात की एखादी व्यक्ती माझ्याशी वाईट वागते, हा एक त्याच्यामागे तुम्ही कार्मिक सिद्धांत मांडला आणि त्याच्यासाठी मनाच्या कपाडाची स्वच्छता वगैरे तुम्ही हे सगळं सांगितलं, हे खूप छान आहे. पण आजच्या तरुण पिढीकडे तो संयम, पेशन्स कुठं आहे? विशेषतः जी तरुण मुलगी आहे ती लग्न करून या घरात आलेली आहे, तर ह्याच्यातून पळवाट जी आहे तो डिव्होर्स आहे. तर मग इथं प्रश्न असा आहे की पण तिचं प्रारब्धच चुकणार आहे का, जे भोग होते ते? आता कसं आहे माहिती आहे का, ती तिथे आली हां. आहे, ती तिथे येऊन पोचली आहे. हां, म्हणजे पुन्हा एकदा हे ऋणानुबंध तर आहेत. बरोबर. हां, अदरवाईज मोडलं असतं, अदरवाईज या घरात ती आली नसती, अदरवाईज यांच्याशी लग्न झालं नसतं. ती तिथे येऊन पोचली आहे याचा अर्थ मागचे ऋणानुबंध तर नक्की आहेत. हो. हां, आता डिवोर्सपर्यंत पण गोष्टी त्याच जातात ज्या तुटायच्याच असतात. हम्म. आपण त्या जोडू शकतो का? हम्म. तर हो, निश्चितपणे आपण जोडू शकतो. हम्म. पण जोडण्यासाठी एक दुवा हा नक्की असावा लागतो. हम्म. त्याच्यामुळे कितीतरी गोष्टी जुळल्या पण आहेत. हम्म. हां, आणि कितीतरी गोष्टी सामोपचाराने बाजूला पण झालेल्या आहेत. बरोबर. पण त्यासाठी पुन्हा एकदा शांतपणे ते पाहावं लागतं. हम्म. ज्या वेळेला मी पूर्वग्रह दूषित किंवा मी माझ्याच जागेवर राहून एखादी गोष्ट बघते, हम्म. हां, तर ती मला चुकीची वाटू शकते. हम्म. म्हणजे असं धरून चला की इथे एक कप आहे. हम्म. हां, आणि मी असं तुम्हाला म्हणते की या कपाचा उजव्या बाजूला कान आहे. हम्म. हां, इथे असं धरून चला की एक कप आहे, ह्याचा कान उजवीकडे आहे. हम्म. आता तुम्ही काय म्हणाल? डावीकडे आहे. बरोबर आहे. हा. मी म्हणणार अहो हा. बघा ना नीट, नाही. उजवीकडे कान आहे. नाही, डावीकडेच आहे तो. हा. मग आपल्यावरती आपला वाद होणार याच्यावरती. होणार. हां, आता असं धरून चाला की सपोज मी सिनियर आहे, हा. तर तुम्ही म्हणणार बरं तुम्ही म्हणता ते खरं. तसं. हा. पण मला ते पटलेलं नाहीये. हां, मी मनात काय म्हणणार, काय मूर्ख बाई आहे, हा. डावीकडे कान दिसतोय आणि ही म्हणते उजवीकडे आहे. उजवीकडे आहे. आता दोष कोणाचा आहे? खरं आहे. कोणाचंच नाही तसं बघायला गेलं. तुम्ही तुमच्या बाजूला बरोबर आहात, हो. मी माझ्या बाजूला बरोबर आहे. हम्म. हां, आता आपण जोपर्यंत वर्ण परिस्थिती बघत नाही खरं आहे. तोपर्यंत आपल्याला नाही कळणार आहे ते. अगदी बरोबर आहे. आज होतंय हे की माणूस त्याच्या जागेवर ठाम आहे. बरोबर. तो म्हणतो मी बरोबर आहे, उजवीकडे कान आहे. खरं आहे. तो समोरचा म्हणतो नाही मी बरोबर आहे, डावीकडे कान आहे. बरोबर. हे चाललंय. खरं आहे. ह्याचं सोल्युशन काय आहे माहिती आहे का? तटस्थपणे, त्रयस्थपणे परिस्थिती बघणं. हम्म. आमच्याकडनं जी सोल्युशन्स दिली जातात ती अशा पद्धतीची दिली जातात. पण हे समोरच्या जागेवर जाऊन विचार करणं हम्म. हे खूप गरजेचं असतं आणि त्याच्यातनं कितीतरी प्रॉब्लेम सुटतात. खरं आहे. पण हे जेव्हा तुम्ही सांगताय खूप छान सांगताय, महत्त्वाचं सांगताय. पण ज्या स्त्रीबद्दल आपण जे बोलतोय ती भावना प्रधान आहे. तर हे सगळं जे काही घडलं ते म्हणजे ती भावनेच्या समजून घेत याच्यामध्ये. नाही असं नाहीये. हो, तिला समजून सांगण्याची पद्धत वेगळी आहे. नाही, आणि मला आणखीन एक गोष्ट अशी विचारायची की सगळ्या मग जी भावना प्रधान स्त्री आहे तिने आपल्या भावना नियंत्रित ठेवल्या पाहिजे का, आणि कशा? त्याच्यासाठीच तर ध्यान गरजेचं आहे. तिला सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आज जर तुम्ही बघाल ना तर हेल्थ म्हणजे काय, तर योगा. बरोबर. आजच्या भाषेत योगा. योगा म्हणू आपण त्याला, आणि जिम. हा, अजून काय झुंबा, अजून असे बऱ्याच गोष्टी. एनिवेज, सो याच्यातनं मला हेल्थ मिळते. मग हेल्थ म्हणजे काय, फक्त शारीरिक का? मेंटल हेल्थ पण. आता ज्याला योगा म्हटलं जातं ना, ते योगामध्ये काय आहे, परत तिथे प्राणायाम आणि आसनच आहेत ना, म्हणजे फिजिकल फॅक्टरच आहे ना. भरे तो प्राणायाम आहे, तो प्राणाचाच आयाम आहे, पण तो प्राण जो येतोय तो शरीराला एनर्जी पुरवण्यासाठी, त्याच्यावरती तुम्ही फोकस करताय. पण आधीची जी अंग अष्टांग योगाने सांगितली आहे, यम नियम, आसन प्राणायाम, यमनियम आपण विसरतोय ना. हो. यमनियमामध्येच तर सांगितलंय ना की सामाजिक भान ठेवा आणि मनामध्ये चुकीचं साठवू नका. संतोष हा एक त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. आता हे का आहे माहितीये का, जर तुम्ही योग करत असाल ना, योगशास्त्राचा बेसच आहे ना, तो हाच आहे की मन आणि शरीर ह्याच्यातला योग, ह्याच्यातली संधी याला एकत्र करणं, तेच तुम्हाला आरोग्याकडे आणि आनंदाकडे घेऊन जाऊ शकतं. आणि सगळ्याची सुरुवात ही त्या मनाच्या शांततेपासून, स्वच्छतेपासून होते. आणि त्यासाठी महिलांनी ध्यान करणं फार गरजेचं आहे. सगळ्यांनीच ध्यान करणं गरजेचं आहे. महिलांनी म्हणण्याचं कारण एवढंच की ती खूप जास्त साठवते.
आपल्याला आजपासून साठवायचं नाही. हम्म. हे जर तिने ठरवलं ना तर ती ते करू शकते ना. हम्म. आज कुठल्या क्षेत्रामध्ये ती मागे आहे? सगळीकडे पुढे आहे. खरं आहे. कारण मुळातच ती मल्टीटास्किंग आहे. अगदी बरोबर आहे. तिच्याकडे जे दिलंय ना नेचरनी हे तिलाच माहिती नाहीये. खरं आहे. पण ती ती ताकदच ऍक्च्युली एकमेवा द्वितीय आहे. खरंय खरंय. पण त्या ताकदीचा वापर कसा करावा हे तिला सांगण्याची गरज आहे. ऍक्च्युली हम्म. आणि हे तेव्हा तिला कळू शकेल जेव्हा ती अंतर्मुख होईल. खरंय. आणि तिने स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे, जे की तिच्यासाठी अवघड आहे. खरंय, कारण पुन्हा एकदा ती सगळ्यांसाठी पळतीये. हो. सो सगळ्यांसाठी तिला पळायचं असेल, तिला एनर्जी हवी असेल हम्म. तर तिने स्वतःसाठी वेळ द्यायला हवा. हो, पण आणि ह्याच्यात स्वतःसाठी वेळ देण्याचा आज वेगळा अर्थ काय काढला जातो माहितीये का? हा, मग तो नट्टापट्टा आणि मित्रमैत्रिणी आणि नाटक सिनेमे आणि हे म्हणजे हे गरजेचं नाही असं माझं म्हणणं नाही. मनोरंजन म्हणू आपण जेव्हा त्याला. आपण आहार विहार विचार म्हणतो तेव्हा विहारामध्ये मनोरंजन येतच ना. हा, समाजामध्ये मिसळणं हे गरजेचं आहेच ना. पण याचा अर्थ स्वतःकडे लक्ष देणं असा नाहीये. याचा अर्थ स्वतःला ओळखणं असा नाहीये. हा विहारातला एक भाग आहे जो आवश्यक आहे. हा, पण स्वतःला ओळखण्यासाठी तुम्ही आधी ती आवरणं जी तुम्ही स्वतःभोवती गुंडाळली आहेत त्याला काढावं लागेल ना. खरंय. तुम्ही नक्की आहात कशा? बरोबर. म्हणजे इथं एकच प्रॉब्लेम मला दिसतो की त्या स्त्रीने सोडून द्यायला गोष्टी शिकलं पाहिजे. अगदी खरंय. कारण नवरा बायकोचं भांडण झालं तर नवरा त्यावेळेला तावातावाने बोलतो, बायको पण बोलते. नवरा दुसऱ्या दिवशी काय 2 तासांनी ते विसरून जातो, पण बायको ते आठवडाभर तुम्हाला रडते. 15 वर्षांनी पण सांगेल. खरं. तुम्हाला तारीख वेळेसकट सांगेल की तेव्हा तुम्ही मला असं बोलला होता. मग त्या स्त्रीला तुम्ही काय सांगा? हेच क्लिनिंग, मनाचं क्लिनिंग जोपर्यंत ती करत नाही ना तोपर्यंत ती पुढे नाही जाऊ शकत. आणि पुढे कुठल्याही गोष्टी धरून ठेवू नकोस बाई. शिवाय काय माहितीये का झालं ते 15 वर्षांपूर्वी एक भांडण झालं होतं आणि तेव्हा तो असं काहीतरी बोलला होता. पण त्यावेळेची काहीतरी घटना वेगळी होती, सिच्युएशन वेगळी होती. खरं. त्याला धरून म्हणजे मागचा पुढचा रेफरन्स हवा की नाही? बरोबर आहे. तुम्ही फक्त शब्द पकडून बसाल. तेव्हा तो म्हणला मला तुझी गरज नाही. आता मला तुझी गरज नाही तो म्हणला, ओके, पण त्याचा मागचा पुढचा काहीतरी रेफरन्स आहे. तिथं सिच्युएशन काहीतरी वेगळी होती. अमुक घटना घडली होती आणि त्या सिच्युएशन मध्ये मला तुझी गरज नाहीये, माझं मी बघून घेईन असं तो म्हणला. आता मला तुझी गरज नाही हा शब्द तिने पकडला बरं. आणि आता तुला दाखवतेस मी. दाखवतेस पेक्षा ना ती दुःखी होणार आहे. आता ती आयुष्यभर दुःखी राहिली की ह्याला माझी गरज नाही. पण तसं नाहीये, त्याला तसं नव्हतं म्हणायचं. तो त्या क्षणाचा उद्रेक होता, क्षणाचा, आणि त्या काहीतरी घटनेशी निगडीत होतं. ते ह्या नात्याशी निगडीत नव्हतं. मला तुझी गरजच नाही असं नव्हतं. त्याचं तुझ्याशिवाय पान नाही हलू शकत बाई. खरंय. स्त्री घरात नसेल तर काय होते घराची अवस्था? अगदी बरोबर आहे. नसतेस घरी तू जेव्हा. मॅडम, तुम्ही खूप छान सांगितलं. आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण हा विशेष एपिसोड करत आहोत. त्यामध्ये तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं, खूप वेगळी माहिती आम्हाला दिलीत. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. पण हा विषय इथे संपत नाही. या विषयावर अजून बोलणं गरजेचं आहे. तर प्रेक्षक हो, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. तुमच्या मनात काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला व्यक्त व्हायचं असेल तर तेही कॉमेंट्समध्ये तुम्ही लिहा. या विषयावर खरं तर सिरीज व्हायला हवी असं माझं व्यक्तिगत मत आहे. तुमचं मत काय आहे तेही आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा. सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आता इथेच थांबूयात. धन्यवाद. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सॲप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.